परत एकदा सर्वांना नमस्कार माझा आणि सर्वांना वेलकम. आजच्या या रेखीच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं अगदी म्हणजे स्वागत आहे मनापासून आणि सर्वांचं कल्याण हो, हीच भावना ठेवून मी आजचा हा वेबिनार सुरू करते. आज मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण जीवनाची एक वेगळी बाजू तुम्हाला समजावून सांगणार आहे. रेकी म्हणजे काही जादू नाहीये किंवा काही अंधश्रद्धा पण नाहीये किंवा काहीतरी कोणीतरी सांगताय आणि तुम्ही विश्वास ठेवायचा आणि तुम्ही पुढे जायचं असं पण नाहीये. मी कितीही सांगेल, पण तुम्हाला ते पटलं आणि तुमच्या क्रियेमधून जे तुम्हाला पटलं त्याच गोष्टीला होकार द्यायचा आहे आणि स्वीकारायचं आहे. नाही पटलं, नाही आलं, सोडून द्यायचंय. कोणाचं इथे काहीही जात नाही. पण त्या जीवनाकडे बघण्याचा एक आपला दृष्टिकोन मात्र आपण एक पक्का करायचा, की काय आहे म्हणजे शिकायच्या मोडमध्ये राहायचं आहे आज आपल्याला. ठीक आहे? तर परीक्षण करू नका, निरीक्षण करू नका म्हणजे स्वतःचं परीक्षण करा. है ना? निरीक्षण करणं नंतरची गोष्ट आहे. तर बघा परीक्षण करायचंच आहे, निरीक्षण करायचंच आहे, तर स्वतःचं बघायचं आहे, की मी खरंच काय करते आहे किंवा काय करतो आहे. आपण ह्युमन बिंग ह्या नजरेने बघायचं आहे. तर चला तर सुरुवात करूया आणि सर्वप्रथम मला ह्याच्यात एक सांगायचं आहे, की आपलं हे जीवन आहे, हे स्वतःकडून तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी काहीही करत नाही. जीवन हे स्वतःकडून तुमच्यासाठी काहीही करत नाही. तर हा फक्त तुमच्या भावनांवर आणि विचारांवर प्रतिक्रिया करीत असतो. म्हणजे हा एक आरशासारखा आहे. जीवन म्हणजे आरसा, की तुम्हाला समजा चेहऱ्यावर डाग लागला असेल, तर आपलं गाल पुसायचं. आपल्या चेहऱ्यावरचा डाग पुसायचा. पण आपण नेमकं काय करतो आहे? आरशावरच्या चेहऱ्यावर डाग पुसायचा प्रयत्न करतो. म्हणजे दुसऱ्यांना सुधरवायची कोशिश करतो आहे आपण. पण स्वतःच्या आतमध्ये बघतच नाही. आणि आज तुम्ही जीवनामध्ये जे काही आहात, ते सर्व तुम्हीच निमंत्रित केलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. जीवनाच्या आपल्या प्रत्येक पैलूंना आपण आव्हान केलेलं असतं. आपणच आपल्या जीवनगाथाचे रचयिते आहोत. आपणच आपल्या जीवनगाथाचे लेखक आहोत. आपणच आपल्या जीवन चित्रपटाचे निर्देशक आहोत, दिग्दर्शक आहोत. आपणच ठरवलेलं आहे, की आपलं जीवन कसं बनवायचं आणि हे सर्व आपण आपल्या भावनांमध्ये आणि विचारांमध्ये ठरवतो. हा निसर्गाचा नियम आहे. हे मी सांगते म्हणून तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे? नाही. तुम्ही बघायचंय आपल्या जीवनामध्ये. जनरली आपण सगळेजण असे करतो. जीवनात दुसऱ्या गोष्टीला दोष देत असतो. समोर जे दिसलं त्यांनी माझ्याशी असं केलं, हे माझे असे, माझे आई-वडील असे, माझे मुलं तसे, माझे बहीण-भावंड, माझा जोडीदार, माझे शत्रू, माझा मित्र. सगळ्यांमध्ये आपण बघत असतो, पण आतमध्ये आपल्या काय आहे ते आपण बघत नाही. आणि जीवन बाहेर नाहीये, तर जीवन आपल्या आतमध्ये आहे. तुम्ही ज्या वस्तूंना किंवा परिस्थितीला प्रेम करता, ती वस्तू किंवा परिस्थिती पण तुम्हाला चाहते आहे. धन, स्वास्थ्य, खुशी, प्रेम तुम्हाला चाहते आहे. तुम्ही जर आपल्या जीवनातल्या परिस्थितीला बदलू इच्छिता, तर याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा नाही आहे. तर चांगल्या भावना द्यायच्या आहेत. प्रेम द्यायचंय. त्या धनाला, त्या स्वास्थ्याला, त्या खुशीला, त्या प्रेमाला. आणि हे सर्व केलं तर बघा कशी परिस्थिती पण तुम्हाला प्रेम द्यायला बदलून जाते. चांगली भावना द्यावी लागते सुखद गोष्ट मिळवण्यासाठी. खुशी द्यावी लागते खुशी मिळवण्यासाठी. फळ मिळवण्यासाठी पहिले बीज पेरावं लागतं. असंच जीवनात जर तुम्हाला आनंद, प्रेम, खुशी हवी असेल ना, तर पहिले ते पेरावं लागतं. याचे बीज पेरावे लागतात. हा आपल्या जीवनाचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही याला एक्सेप्ट करणार नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन नाही. तुम्ही जे आतापर्यंत करत होते, तेच पुन्हा-पुन्हा कराल, तर तेच मिळेल तुम्हाला जे आतापर्यंत मिळत होते. सुख असेल तुमच्या लाईफमध्ये, तर तुम्हाला सुखच मिळेल. तुमच्या लाईफमध्ये दुःख असेल, तर दुःखच मिळेल.
याचा अर्थ असा होतो, की आता तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, जर तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर. चला तर बघूया काय करावं लागेल आपल्याला. आजच्या वेबिनारमध्ये आपण हे समजून घेऊया. नमस्कार. बरेचसे लोक जुडलेले आहेत. तुम्ही आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. आपण सर्वांनी आपला मौल्यवान वेळ माझ्या ह्या वेबिनारसाठी काढला. याचा अर्थ असा होतो, की आपण सतत काहीतरी नवीन शिकू इच्छिता आणि जीवनातली ही अत्यंत सकारात्मक अशी बाब आहे. मी आपणा सर्वांचं अभिनंदन करते, स्वागत करते. तर आजच्या आपल्या या वेबिनारमधून आपण जरूर काहीतरी घेऊन जाणार, की असं काहीतरी की ज्याने आपलं आयुष्य बदलू शकते आणि आपल्या जीवनाच्या सुखकारक घटनेमध्ये नक्की भर टाकू शकाल. तर खूप खूप धन्यवाद. आजचा आपला हा वेबिनार जवळ-जवळ 60 मिनिटाचा असू शकतो आणि नोटबुक, पेन घेऊन बसा. हवं तर प्रश्न विचारायचे असेल तर ते तुम्ही मला शेवटी विचारा. मी प्रत्येकांना प्रश्नाचे उत्तर जरूर देईन. मी माझी ओळख सांगते. मी नंदिनी मेश्राम, रेकी ग्रँड मास्टर. मागच्या 15 ते 20 वर्षापासून मी नागपूरला प्रज्ञा करुणा स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक कोर्स शिकवते. माझ्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे, ही रजिस्टर्ड माझी कंपनी आहे, इन्स्टिट्यूट आहे. माझ्या कंपनीचं म्हणजे माझ्या स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूटचं नाव प्रज्ञा करुणा आहे. याचा अर्थ, प्रज्ञाचा अर्थ म्हणजे सत्य ज्ञान, ट्रू नॉलेज. म्हणजे असं ज्ञान, की ते ज्ञान तुम्ही मिळवून नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, ते ज्ञान मिळवून तुम्ही तुमचं आयुष्य बदलवा आणि मग त्याचा अनुभव, अनुभूती दुसऱ्यांपर्यंत पोहोचू द्या, म्हणजे दुसऱ्यांशी शेअर करा. आणि करुणा म्हणजे सिम्पथी, एम्पथीच्याही पलीकडे म्हणजे दये, मायेच्या पलीकडे कंपॅशन म्हणजे करुणा. म्हणजे माझ्या लाईफमध्ये कोणी वाईट माझं करतंय तरी सुद्धा मला त्याच्याबद्दलची दया, करुणा किंवा एक म्हणजे दया, माया असते आणि एक अशी भावना असते, की अरेच्चा तो दुःखात आहे. त्याला जर माझ्यासारखं समज झाली असती, तर तो किती सुखात आणि किती आनंदात राहू शकतो याची जाणीव असतं, म्हणजे कंपॅशन. माझ्या लाईफचा पर्पजच हा आहे, की सायंटिफिक तरीकेने लोकांच्या समोर स्पिरिच्युअलिटी आणून द्यायची, म्हणजे आध्यात्मिकता समजून द्यायचं. अंधश्रद्धा, जादूटोणा किंवा हातचलाकी म्हणून नाही. तर सायंटिफिकली, की हे असं का होतं? त्याच्या मागचं सायन्स का आहे? ह्या गोष्टी समोर आणून द्यावं, जेणेकरून लोकं आपल्या जीवनाच्या पिचवर बेस्ट गेम खेळून आनंदी आपलं आणि जीवन सहज जगावं. मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले होते ना, तेव्हा मी पण कन्फ्यूज होते. खरंच असं होतं का? आणि मी हे सगळं करू शकेल? पण मी खरं सांगते, आज जीवनाने बरंच काही शिकवलं आणि सायंटिफिक पद्धतीने मला समजलं आणि मी विश्वासाने भरून गेले. आज माझी दुनिया बदलली. मी असं नाही म्हणत, की दुनिया बदलली म्हणजे माझ्या जीवनामध्ये दुःख किंवा अडचणी येत नाही. पण आता माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. क्लिअरिटी आली. मला माझ्या जीवनाचे ध्येय काय आहे? मला माझ्या जीवनात करायचं काय आहे? हे मला कळलं आणि माझं जीवन प्रेम, आनंद, उत्साह, खुशीने भरून गेलं. आशा करते असे चमत्कार भरलेले एक्सपिरियन्स आपल्याही जीवनात येऊ आणि आपलेही जीवन प्रेम, आनंद आणि सुखाने भरून जावो. नक्कीच सगळेजण अगदी कॉन्सन्ट्रेशनने ऐकत असतील याची मला म्हणजे होप आहे, आशा आहे आणि शक्यतो जमलं तर सर्वांनी आपले व्हिडिओज ओपन केले, तर मला पण तुम्हाला बघायला मिळेल आणि मला पण तो खूप एक आनंद होतो, की इतके जण माझ्यासोबत जुळलेले आहेत. तर नक्कीच मला माझ्याकडनं जर तुम्हाला आनंद मिळत असेल, तर तुम्हीही एका क्षणाचा आनंद मला देऊ शकता. हो ना? मला माहिती आहे तुम्ही इतके कामात असाल आणि एवढ्या ह्याच्यातही तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला आणि माझा वेबिनारला अटेंड केलं. ह्याबद्दलच मी कृतज्ञता व्यक्त करते. कृतकृत आहे आपल्यासाठी. धन्यवाद. तर ज्यांनाही वाटतं, अगदी इच्छा असेल मनापासून, तर नक्की व्हिडिओ ओपन करा. ठीक आहे? तर बघा मी तुम्हाला परत एक सांगू इच्छिते, की आजारपण किंवा आपल्या जीवनामध्ये समस्या ह्या काही सांगून येत नाही. की असं काही लेटर येत नाही, की बघा मी समस्या आणि मी आता आजारपण आहे, मी आता येतो आहे. नाही. हे असं आहे, की कधी पण आणि कुणावर पण येऊ शकतात.
पण म्हणजे कल्पना करा, आपल्याला असं समजलं, की आपल्या हातामध्येच अशी ऊर्जा आहे, अशी एनर्जी आहे, की आपण आपल्या स्वतःवर चिकित्सा करू शकतो. तर वैकल्पिक चिकित्सेअंतर्गत येणारी ही रेकी स्पर्श चिकित्सा पद्धती म्हणजे काय होतं, वैकल्पिक म्हणजे विचारांची शक्ती. हे बघा, आपल्याकडे खूप आपण म्हणजे शक्ती म्हणजे असं नका समजू, की काहीतरी निगेटिव्ह शक्ती किंवा अगदी अंधश्रद्धा किंवा ते अंगात येतं किंवा असं काहीतरी करतं, भोले बाबा वगैरे असं नाहीये. प्रत्येक गोष्टीला आपण शक्ती म्हटलेलं आहे. शक्ती म्हणजे पॉवर. म्हणजे जसं गुरुत्वाकर्षण शक्ती, है ना? पृथ्वी प्रत्येक गोष्ट आपल्याकडे ओढून घेते. नंतर चुंबकीय शक्ती, 2 चुंबक एकमेकांना ओढून घेतात. इलेक्ट्रिकची शक्ती, विद्युत शक्ती, सूर्याची शक्ती, सूर्याची उष्णता म्हणजे शक्ती, चंद्राचा प्रकाश म्हणजे चंद्राची शक्ती. तर वातावरणाची शक्ती, हवेची शक्ती, पाण्याची शक्ती, है ना? आगीची शक्ती. ह्या सगळ्या शक्ती आहेत. तशातलीच ही रेकी म्हणजे प्राणशक्ती म्हणजे आपण जिवंत आहोत. आपण म्हणतो पण, की माणूस मेला तर प्राण गेला. तर प्राण गेला म्हणजेच काय तर ही शक्ती संपली. तर शक्ती म्हणजे असं काही वेगळा प्रकार नाही. तर शक्ती म्हणजे एक पॉवर आहे, अशी पॉवर आहे, की जी आपल्याला जिवंत ठेवते. आणि ती पॉवरला, त्या जिवंत शक्तीला म्हणजे प्राणशक्तीला आपण आपल्या विचारांनी आणि आपल्या भावनांनी म्हणजे हार्टमधून भावना निघतात. त्या विचारांनी आणि भावनांनी आपण त्याला मार्ग देऊ शकतो. आणि तशा पद्धतीने आपण आपलं जीवन घडवू शकतो. आणि ते जीवन आपण मग आपल्या तब्येतीमध्ये म्हणजे आरोग्यामध्ये म्हणा, फायनान्शियली म्हणा, रिलेशनशिपमध्ये म्हणा, बिझनेस म्हणा, सामाजिक गोष्टी म्हणा, आध्यात्मिक गोष्टी म्हणा, याच्यामध्ये आपण ह्या पद्धती शिकून आपण आपल्या शारीरिक, मानसिक, भौतिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य मिळवू शकतो. वेळोवेळी आपल्या जीवनामध्ये तणाव, चिंता, डिप्रेशन, निराशा अशा बऱ्याच गोष्टी आल्याने आपल्या शरीरातली ऊर्जा, ऊर्जा म्हणजेच ती शक्ती, प्राणशक्तीचा प्रवाह असंतुलित होतो. आणि तो असंतुलित झाला तर अनेक रोगांचा हमला होतो. म्हणजे बाहेरचे रोगही जे असतात किटाणू, हे आपल्यावर सहजतेने करतात. तुम्हाला माहिती आहे, की प्राण गेला, ते बॉडी म्हणजे मग किडे वगैरे खातात काय आणि ते सडतं काय, शेवटी माती होऊन जाते. है ना? तर तसंच त्या प्राणशक्ती जोपर्यंत आहे, तोपर्यंत तुमचं शरीर ताजंतवानं आहे, जिवंत आहे आणि ॲक्ट करू शकतं, सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि जसं तुमचा प्राणशक्ती कमी झाली, तर तुमच्या शरीरातली ऊर्जा कमी झाली, तर त्याच्यावर रोगाचा हल्ला होतो. म्हणजेच किटाणू, बाहेरचे किटाणू तुमच्यावर हमला करतात आणि मग होतो रोग. डायबिटीज म्हणा, अ, आपलं साधे-साधे थायरॉइड आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, कॅन्सरसारखे रोग होतात. है ना? तर हे सर्व करणं म्हणजे आपल्या शरीरातली प्राणशक्तीचा प्रवाह असंतुलित होतो. आणि हे कशामुळे होतं? तर आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी होतं. निगेटिव्ह थॉट्स असतील, काहीतरी भीती असते, ईर्ष्या असते, राग असतो, क्रोध असतो. हे मी तुम्हाला डिटेल सांगणार, की आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणते ऊर्जा असतात. म्हणजेच विचारांची ऊर्जा असते. म्हणजेच विचारांची शक्ती असते. तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल, तुम्हाला खूप मजा येईल आणि समजेल, एक वेगळ्या पद्धतीने समजेल तुम्हाला. कधीच असा विचार केलाही नसेल तुम्ही कदाचित. पण आज अगदी सहज पद्धतीने मी तुम्हाला सांगते, अगदी नॉर्मली आपल्या भाषेमध्ये. तर व्यक्तीच्या विचारांची दिशा योग्य करण्यासाठी रेकी ही मदतगार सिद्ध होते आणि त्यामुळे आपण आपल्या भावनांवर काबू ठेवून आपल्या समस्यांपासून आपण सुटकारा मिळवू शकतो. रेकी ही नैसर्गिक विद्या आहे, पण आश्चर्यकारक आहे. म्हणजे कोणी तयार नाही केली आहे ही विद्या. तिला नाव दिलंय आपण बस. जसं प्राणशक्ती आपली भाषा आहे ती. तर रेकी ही एक जपानी शब्द आहे. तर जपानच्या मिकाओसूंनी ही तयार केलेली आहे. म्हणजे सांगितलेलं आहे. त्यांनी म्हणजे त्यांना जाणीव झाली आणि आपल्यासोबत त्यांनी शेअर केलं. तर अशा पद्धतीने ही नैसर्गिक आहे, पण आपल्याला आता माहिती होते म्हणून आपल्याला ती आश्चर्यजनक वाटते. ॲक्चुअली ती ऑलरेडी आहे. तुमच्या माझ्यामध्ये आताही तुम्ही ऐकत आहात म्हणजे तुमची प्राणशक्ती तुमचं कानांच्याद्वारे ऐकतेय. तुम्ही बघत आहात मला म्हणजे तुमच्या डोळ्यांच्याद्वारे तुमची प्राणशक्ती अनुभव घेते आहे बघण्याचा. तर असंच आहे रेकीच्या उपचाराद्वारे आपण आत्मविश्वास प्राप्त करून आनंदमय जीवन जगण्यासाठी ही एक अनोखी अनुभूती असते. रेकी कुणीही व्यक्ती सहजच शिकू शकतो.
म्हणजे अगदी 6 वर्षाच्या बालकापासून तर म्हाताऱ्यापर्यंत ह्याच्यामध्ये जात पात लिंग जात किंवा म्हणजे देश असं काहीही नाही, काही नाही, वय. केवळ आपल्या हाताच्या स्पर्शाने कोणत्याही व्याधीग्रस्त व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक त्रासातून मुक्ती मिळवू शकतो आपण. रेकी म्हणजे सर्व व्यापी जीवनशक्ती, प्राणशक्ती, जिच्यामध्ये निरोगी करण्याची एक अद्भुत क्षमता असते. मनुष्याजवळ ही नैसर्गिक आणि वैचारिक प्रक्रियेची शक्ती आहे. निसर्गतःच आहे. कोणी क्रिएट नाही केलेली आहे किंवा मी आज सांगते तुम्हाला म्हणून तुमच्यामध्ये आता क्रिएट होते. नाही, मी फक्त तुमची नजर त्याच्याकडे घेऊन जाते. बस, बाकी काहीच नाही. आणि ते कसं आपल्यामध्ये स्वतःची नजर स्वतःच्या याच्यावर आणायची ह्या गोष्टीचा मी गायडन्स असतो. परंतु अधिकांश लोक याचा वापर करू शकत नाही कारण याची जाणकारी त्यांना नसते. पण मनुष्याच्या आतमध्येच अनंत शक्तीचा भंडार लपलेला आहे. आपल्या जीवनात जेही घटित होते, चांगलं किंवा वाईट, हे सर्व आपल्या विचारांचा म्हणजे विचारांच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. अनंत शक्तीचा प्रवाह आपल्या विचारांमध्ये लपलेला आहे, हे जाणून घ्या. या शक्तींना जागृत करा. तुमच्यामध्ये आहेत त्या शक्ती, तुम्हाला माहिती नाही, ते जागृत करायची आहे आणि आत्मविश्वासाने आत्मनिर्भर बना. आपल्या मनोकामना पूर्ण करा, प्रगती करा आणि रेकी शिका. रेकी शिकण्यासाठी तुम्हाला अगदी म्हणजे सर्वोच्च आनंद जो जीवनामध्ये पाहिजे आहे ना, तो कोणत्याही बाह्य कारणावर अवलंबून नाहीये. तो तुमच्या आतमध्येच आहे. तुम्हाला तो फक्त क्रिएट करावा लागतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनात प्रेम, विश्वास, शांती, समृद्धी, परम संतुष्टी पाहिजे आहे. किंवा तुम्हाला शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक जे काही आहे आयुष्याच्या सर्व स्तरांवर तुम्हाला यशस्वी होण्याची इच्छा आहे. तुम्हाला मी कोण आहे, हे जर तुमच्या अनुभवाने जाणवावसं वाटत असेल, तर नक्कीच तुमच्या या आतमधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं इथे मिळतील. आणि तेही कोणत्या? तर ग्रँड मास्टर पर्यंतचे कोर्सेस मी तुम्हाला पूर्ण सांगेन. म्हणजे अर्धवट शिकायचं असेल तर पूर्ण व्यवस्थित डीप नॉलेज घ्यायचं. अर्धवट शिकून म्हणजे ना स्वतः बदनाम व्हायचं ना दुसऱ्यांना बदनाम, म्हणजे आपल्या रेकी सारख्या विद्येला बदनाम नाही करायचंय. पण सायंटिफिकली मी तुम्हाला सांगणार आहे. है ना? तर आज आपण म्हणजे जेवढे आपण सगळे आहोत अगदी लक्षपूर्वक त्या म्हणजे लक्षपूर्वक ऐका की मी काय त्याच्याबद्दल सांगते आहे. ओके. तर नक्कीच मी तुमच्यासोबत आता स्लाइड शेअर करते आहे आणि त्या स्लाइडच्या ह्याच्याने मी तुम्हाला पुढची माहिती देते. बस 1 मिनिट. सर्वजण लक्ष देऊन ऐकतात आहे ना? अगदी म्हणजे आता आता महत्वाची माहिती सुरू करते मी. ओके. तर आता लक्ष देऊन ऐका आणि खरंच तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन नक्की होईल याची माझी गॅरंटी. तर प्रज्ञा करुणा इन्स्टिट्यूट ऑफ स्पिरिच्युअल हिलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. ही आपल्या आमच्या नागपूरला आहे आणि मी रेकी ग्रँड मास्टर हे मागच्या 20 वर्षापासून जवळ-जवळ आणि इथे मी अनेक कोर्सेस शिकवते. म्हणजे जसं टॅरो रीडिंग आहे, म्हणजे ॲस्ट्रोलॉजी बाय टॅरो कार्ड्स, NLP किंवा एंजल्स, नंतर असं लाईफ कोच वगैरे म्हणजे मी पर्सनली सुद्धा काउन्सिलिंग करत असते. तर हां. तर एकीच्या माध्यमातून मी बरेच लोकांच्या म्हणजे जवळ-जवळ इथे किंमत दिलेली आहे, की 1,00,000हून अधिक लोकांचं मी जीवन बदलवलेलं आहे. त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक यांचं संतुलन साधण्याची मदत केलेली आहे. तर आपण आजच्या वेबिनारमध्ये हे नक्की शिकणार आहे, की आपण रेकी म्हणजे काय? ती कुठून आली? त्याचे 7 चक्र कसे असतात? त्याचे कार्य काय? चक्रांचे महत्त्व आणि ह्या मानवी शरीरामध्ये चक्रांची भूमिका काय?
तर रेकीचा उपयोग सर्व क्षेत्रांमध्ये मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक स्वास्थ्य आपल्याला जीवनात रेकी कशी मदत करू शकते, दैनंदिन जीवनात रेकीचा समावेश कसा करायचा, रेकीची महत्त्वपूर्ण आणि प्रायोगिकता हे सांगणार आहे आणि आपल्या जीवनात रेकीचा समावेश कसा करावा, ह्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर सुरुवात करूया आपण. तर सर्वप्रथम रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी किंवा प्राणशक्ती. ही काही निर्माण केली जाऊ शकत नाही किंवा हिला सोडताही येत नाही, तोडताही येत नाही किंवा म्हणजे नष्ट पण करता येत नाही. ही इथेच आहे. ही फिरून फिरून आपल्यामध्ये येते, काम करवते आणि ती स्वतः लुप्त होऊन जाते, म्हणजे परत विलीन होऊन जाते. तर अशा पद्धतीने असतं. ही आली कुठून? म्हणजे कळली कशी आपल्याला? हे तर आपल्याला कळलं, की निर्माण म्हणजे इथेच आहे. बघा हे ॲक्चुअली याचं मूळ म्हणजे आपल्या भारतातच आहे. अशा संत महात्म्या लोकांना ती उमगली. फक्त रेकी हा शब्द नव्हता. पण त्यांनी प्राणशक्ती म्हणा किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती असा हे केलेला आपल्या भारतातल्या लँग्वेजमध्ये. पण आता ही जपानमध्ये कशी पोहोचली? तर डॉक्टर मिकावाशी हे फाउंडर आहेत रेकीचे. म्हणजे यांना कसं कळलं? तर ॲक्चुअली हे विश्वविद्यालयामध्ये जे म्हणजे जपानमध्येच त्यांचं विश्वविद्यालय आहे. तिथे ॲज अ प्रोफेसर म्हणून काम करत होते. जवळ-जवळ 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर तिथे एका विद्यार्थ्याने विचारलं, की भारतामध्ये आम्ही असं ऐकलं, की तिथे थोर महान संत जसे म्हणजे भगवान बुद्ध, येशू ख्रिस्त आणि जैन महामुनी वगैरे म्हणजे कसं आहे, की हे संत महात्मे जसं लोकांना स्पर्श करायचे तर त्यांना बरं करायचे वगैरे. आपणही गोष्टी ऐकलेल्या आहेत किंवा ते ज्या गावामध्ये जायचं तिथे एक वेगळंच तरंग उपजायचे किंवा आजही आपल्यामध्ये त्यांच्या म्हणजे धम्माच्या याच्याने म्हणा जिवंत आहेत आपल्या हृदयामध्ये त्यांच्या प्रेमाबद्दल. मग हे कसं काय बुवा? हे तर आपल्यासारखेच ह्युमन बीइंग होते. जर ते करू शकतात तर आपण का नाही? हा प्रश्न विचारला तर मिकाऊ सुद्धा याचं उत्तर देता आलं नाही. पण मात्र त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली, की हे कसं काय? करायला पाहिजे आपण, विचार करायला पाहिजे. तर त्याची माहिती, त्याचा अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केलं आणि त्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये ते आपल्या भारतामध्ये पण आले. भारतामध्ये त्यांनी अनेक धर्माचाच अभ्यास केला. हिंदू धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा, जैन धर्माचा, बुद्ध धर्माचा. पण बुद्ध धर्माच्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये अभ्यास केला आणि शेवटी ते त्याच्यातच भिक्षू झालेत. आणि त्याच्यामध्ये जे भगवान बुद्धांनी सांगितलं धम्मपद म्हणून भगवान बुद्धाची ओरिजिनल गाथा जी आहे त्याचा अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी ठरवलं, की ही विद्या मला जागृत करायची. ही ॲक्चुअली नाहीशी कशी झाली भगवान बुद्धांपासून आपल्यापर्यंत पोहोचायला? तर ते कसं आहे त्यावेळेस तर गुरु-शिष्य परंपरा होती किंवा राजे-रजवाडे किंवा मोठ्या लोकांपर्यंतच जात होतं. परत त्याच्यात हळू पोहोचता-पोहोचता मग आपल्यामध्ये जातीय भेद, मुस्लिमांचं हे झालं वगैरे, वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या, मोड-तोड झाल्या. ओरिजिनल सगळ्या गोष्टी म्हणजे हे झालं. हिंदुस्थान, पाकिस्तान, भारताचं झालं, इंग्रज लोकं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जे प्युअर जे सांगायचं होतं, ते सगळं निघून गेलं आणि आपल्यासारख्या जनसामान्य लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचू शकली नाही. तर अशा वेळेस आता यांना म्हणजे मिकाऊसूंना हे वाटलं, की ही इतकी सुंदर गोष्टी तर त्यांना ती मिळाली कशी? तर त्यांनी काय केलं, ते आपले परत जपानमध्ये गेले आणि किरोयामा एक टेकडी अजूनही ते रेकी सेंटर म्हणून जगप्रसिद्ध आहे. इंटरनॅशनल लेव्हलवर आहे. तर त्या किरोयामा नावाच्या टेकडीवर गेले आणि तिथे तपश्चर्या करायला बसले. जसं भगवान बुद्धाने तपश्चर्या केली आणि मग ते मिळवलं त्यांनी बुद्धत्व वगैरे. तर त्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी तो प्रयत्न केला म्हणजे तसं केलं. त्यांनी 21 दिवसाचा प्रण घेतला, की मी 21 दिवस बसणार काहीही खाणं-पिणं न करता. आणि तशा पद्धतीने ते बसले. आता याच्या मागचं पण सायंटिफिक कारण आहे, की 21च दिवस का बरं? आणि असंच का बरं बसले? तर ते मला नंतर हळू समजायला लागलं, की ॲक्चुअली NLP जेव्हा केलं मी, तर त्याच्यामध्ये काय असतं, की आपलं ब्रेनचं प्रोग्रामिंग व्हायला कमीत कमी 21 दिवस लागतात. तो वेळ लागतो, टाईम स्पॅन लागतो. कारण इतक्या सहजासहजी सगळ्याच गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये गेल्या असत्या ना, तर आपल्याला जरा भीतीही वाटली असती. जसं की बापरे! मला मला कोणी म्हणजे मारणार तर नाही, कोणी चोर-गुंडा तर नाही आला, येणार. असं म्हटल्याबरोबर चोर-गुंड तुमच्या मागे आला असता. तर ही निसर्गाची किती सुंदर तरतूद आहे, की परत विचार करा बरं, तुमच्या मागे काही चोर-गुंड नाहीये. तुम्ही अगदी सुरक्षित आहे. आणि तशा पद्धतीने हां, तुम्ही जर वारंवार, वारंवार, वारंवार ते रिपीट करत गेले, तर तुमच्या मागे खरंच एक दिवशी चोर-गुंड येईल. म्हणजे तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये सुखद गोष्टी किंवा दुःखद गोष्टी आकर्षित करता. हे NLP म्हणजे न्यूरो सायन्स पण सांगतं.
तशा लँग्वेजने, तशा म्हणजे सायंटिफिक पद्धतीने यांना 21 दिवस त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागली. आणि 21व्या दिवशी खरंच त्यांच्यासोबत चमत्कार असा झाला, की एक व्हाईट लाईट जसं म्हणजे आकाशातून आलं आणि त्यांना असा एक आज्ञाचक्रामध्ये धडकला. अशा म्हणजे ते समज म्हणा, धडकला म्हणजे आता काही खरंच कोणीतरी टॉर्चने फोकस केला किंवा लाईट मारलं किंवा असं काही नाही. पण मला त्यावेळेस हे सायंटिफिकली समजलं नव्हतं. मी जेव्हा शिकले, माझ्या मॅडमनी जेव्हा मला शिकवलं, तर तेव्हा मलाही असं थोडंसं हसू झालं. म्हटलं असं काय होतं आकाशातून तिथे व्हाईट लाईट येतो आणि अज्ञातचक्रावर धडकतो आणि मग तुमची बुद्धी उघडते, तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते वगैरे असं काय होतं का? काही पण. पण ॲक्चुअली मी जेव्हा सायंटिफिकली कोर्सेस मी शिकले, काही वर्षानंतरची सांगते गोष्ट ही. म्हणजे माझा हा जर्नी आहे, प्रवास आहे हा रेकीचा. एका 2 दिवसात मी शिकले नाही हे सगळं. तर तेव्हा मला लक्षात आलं, की अरे च्या! म्हणजे काय होतं, की आपण सगळे हे जे म्हणतो ना, मी मनुष्य, मी नंदिनी आहे. मी आपण नाव आठवलंय, मी स्त्री आहे, मी रेकी ग्रँड मास्टर आहे, मी नागपूरमध्ये राहते, मला ऐकू आहे, माझं तसं, मी असं. ॲक्चुअली मी हे सगळं काहीच नाही आहे. हा सगळा अहंकार आहे आपला. आणि समजा हे सगळं काढलं, हे आपण जिवंत प्राणी, आपले म्हणजे मग वनस्पती तेही काढले, त्यांच्यात ते प्राणशक्ती असते. मग निर्जीव वस्तू तर तेही काढले बाजूला. मग धरती, आकाश, चंद्र, तारे सगळे सगळं सगळं काढलं. हा याच्यावर काहीच नाहीये. तर मग राहतं काय? तर एक लख्ख प्रकाश असतो बस. तर तो प्रकाशाचा हिस्सा आपण आहे. म्हणजे तीच प्रकाश म्हणजेच प्राणशक्ती, जिवंतपणाची शक्ती. आणि ही प्राणशक्ती माझ्यात, तुमच्यात, वनस्पतीमध्ये, प्राण्यांमध्ये, इतर लोकांमध्ये, त्यांच्या आतमध्ये त्या शरीराच्या मार्फत वास करते, आपला प्रयोग करते, नाटक करते. म्हणजे जे आज आपण जे करतोय ना, सगळं नाटक आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल ना भातुकलीचं म्हणजे आपलं काय म्हणतात ते ह्याचं बोटाने करतात त्याला. त्या गुडियांचा तो खेळ आहे ना, तो गुडियांचा खेळ खेळते ती प्राणशक्ती आपल्या मार्फत. आपण गुडिया आहे बस, बाकी काही नाही. ही गोष्ट कळायला थोडासा ना एक फोकस लागतो, थोडासा आपल्याला प्रयत्न करावा लागतो. कारण बघा याच्यामध्ये मी राइट रॉंग काहीच नाही म्हणत. कारण आपल्याला ते कोणीतरी शिकवलंच नाहीये ना. आपल्याला शाळेमध्ये जाणं, आपला समाज, आपले आई-वडील, आपल्या लोकांनी असंच शिकवलं. तर आपण असंच झालेलो आहे. आंधळे झालोय आपण सगळे असं म्हटलं तरी चालेल. पण जेव्हा भगवान बुद्धांना जसं आपण म्हणतो, की बुद्धत्व प्राप्त झालं. म्हणजे ॲक्चुअली झालं काय? बुद्धी? बुद्धी तर आपल्याजवळ पण आहे. मग त्यात झालं काय? तर हे ते प्राणशक्तीबद्दल ते जागृत झाले, मी कोण आहे? आणि हे 24 तास ते जागृत झाले. एकदा आपल्याला समजलं ना, की आपण त्याबद्दल मग तसं वागणूक आपली बदलते आणि त्या पद्धतीने आपले विचार बदलतात, आपल्या भावना बदलतात आणि आपण जे बोलतो ते पॉझिटिव्ह आणि हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी म्हणजे चांगलंच बोलणार आणि तसं-तसं जीवन आपलं चांगलं होतं. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगते, की रेकी ही काही जादूची शक्ती नाहीये. हिला थोडा वेळ द्यावा लागतो, प्रोग्रामिंग करावं लागतं. जाणून-बुजून म्हणजे असा जसा प्रयत्न करावा लागतो, ताकद लावावी लागते. ताकद म्हणजे शारीरिक नाही, मानसिक ताकद. ती तयार व्हावं लागते आपल्याला. आणि मग तेव्हा आपण जीवन आपलं बनवू शकतो. आणि तसंही आपण आपलं जीवन बनवतोय, पण आपल्याला त्याच्या गोष्टीबद्दल माहिती नाहीये, जाणीव नाहीये. म्हणून अननोइंगली वाटेल तसं कसंही करतोय आपण. आपल्याला वाटतं, की बस एकदा एज्युकेशन चांगलं झालं पाहिजे, नोकरी चांगली लागली पाहिजे, बायको किंवा नवरा चांगला झाला पाहिजे, मग मुलं चांगले झाले पाहिजे, मग असं झालं पाहिजे, तसं झालं, बस झालं पाहिजे, असं करता-करता एक दिवस मरून झालं पाहिजे. आणि याच्यातच आपलं जीवन संपून जातं. आपलं काय जीवनाचा पर्पज आहे? कशासाठी आपण इथे आलो आहे? कोण आहे आपण? ह्याबद्दलची जाणीवच नाहीये आणि कधी जाणून घेण्याचे प्रयत्नही केलेले नाही आपण. हे खूप सुंदर संधी आहे बरं का तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला खूप डिटेलमध्ये मी अजूनही सांगते. आत्ताच निर्णय घ्यायचे असेल ना, शिकायचं तर पूर्ण शेवटपर्यंत शिकायचं. अर्धवट सोडले ना, तर मग तुम्हाला ते मिळत नाही. म्हणजे असं उगाचच असं वाटतं, की अरे आणि मग होतं रे की बदनाम. है ना, की "अरे कुछ नहीं होता, ऐसा है, वैसा है." तर तसं नाहीये. आपण डिटेल अभ्यास केलेला नाहीये. पण तुम्ही आज नक्कीच हे म्हणजे विश्वास ठेवा, की तुम्ही प्रॉपर जागेवर आलेले आहात, की जिथे तुम्ही 100% विश्वास ठेवू शकता. आणि इथे काहीही म्हणजे तुम्हाला तुमच्यासोबत म्हणजे काय म्हणतात चालाखी किंवा काहीतरी ना, पूर्ण इमानदारीने. कारण मला माहिती आहे, माझा प्रत्येक शब्दाची एनर्जी मला
वापस मिळणार आहे. म्हणजे मी एक एक शब्द माझा पेरते आहे आणि जे मी पेरते तेच उगवेल आणि माझ्या आयुष्यामध्ये त्याचा परिणाम होईल. त्यामुळे मी हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीज करेल. कोणाला नको आहे ना सुख, तर मी सुखच पेरेल, है ना? तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की माझ्यापर्यंत रेकी कशी आली. तर अशा पद्धतीने म्हणजे किरोयामा ह्या टेकडीमध्ये म्हणजे यांना एक बुद्धी म्हणजे काय म्हणतो मला म्हणजे एक ते प्राप्त झालं म्हणा ते एक आहे आणि त्या पद्धतीने मग त्यांनी आपल्यामध्ये अप्लाय केलं. लोकांना देणं चालू केलं, की हात स्पर्श केल्याबरोबर म्हणजे बुवा लोकांचं एक बरं होतं. त्यांना शारीरिक, मानसिक पद्धतीने होतं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या. त्याचा अभ्यास केला त्यांनी डिटेल आणि हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावं याची त्यांनी तरतूद केली. म्हणजे जे कारण एकाने कोणीतरी जागृत केली, त्या एकाला जागृत करायला काही दिवस लागतं, तपश्चर्या करावी लागते, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग तो सहजतेने दुसऱ्यांना शिकवतो. तो दुसऱ्यांना तितक्या सहजतेने शिकवतो, त्याला त्याची कदर नसते. म्हणून त्याची ते म्हणतात ना, आधी गुरु शिकवायचे तर त्यांच्याकडनं काहीतरी घ्यायचे. जसं एकलव्याचा अंगठा सुद्धा गुरुने घेतलं. अननोइंगली त्या गुरुकडनं म्हणजे शिकला गेला एकलव्य. म्हणजे स्वतःहून जरी शिकवलं नाही गुरुनी, पण तरी पण तू अननोइंगली माझ्याकडनं शिकला तर तुझा अंगठा दे. पण नंतर आपल्या लक्षात येतं, की त्या एकलव्याला एन्हान्स करायचं होतं गुरूंना आणि म्हणून त्याला ते म्हणजे इतिहासामध्ये प्रसिद्ध करायचं होतं, की हा नंबर 1 धनुर्धर आहे. है ना? म्हणजे अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगायचं होतं, लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून त्याला ते द्यावं लागलं. तर असंच असतं, की हे आपल्याला काही मिळवायला काहीतरी द्यावं लागते. तर आजकालच्या आपल्या ह्याच्यामध्ये पैसा एक सहज एनर्जी आहे, सहजतेने. आधीच्या काळामध्ये तू गहू दे, मी तांदूळ देते, डाळ देते असं होतं. पण आता सहज तुम्ही पैसा दिला, तुम्ही काय वाटतं ते घ्या, तुम्ही ते घ्या. हा एनर्जीच्या रूपामध्ये फिरत राहतो. तर अशा पद्धतीने त्यांनी त्याची काही फीस ठेवून वगैरे म्हणा किंवा क्लासेसच्या रूपामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्यांना पत्ता लागला पाहिजे. असे स्टेप बाय स्टेप त्यांनी क्लासेस तयार केले, कोर्सेस तयार केले आणि आज ते इंटरनॅशनल लेव्हलवर रेकीचा प्रचार प्रसार होत आहे आणि अतिशय कामाची आणि फार सिंपल पद्धतीने आपल्यापर्यंत ती पोहोचते आणि आपण सिंपल पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकतो. तर बघा एखादा व्यक्ती, लेखक जेव्हा पुस्तक लिहितो, त्याला पुस्तक लिहायला किती दिवस लागतात. ते जेव्हा आपल्या जीवनाचे अनुभव लिहितात तर. नाही का 10, 20, 30, 40 वर्षाचा अनुभव एका पुस्तकामधून आपल्याला जो आपण 2 तासात किंवा 2 दिवसात वाचून घेतो, ते जीवनाचे अनुभव त्यांना अख्खे वर्षानुवर्ष लागतात. तर तसंच मिका आयुष्याचा अनुभव आपल्याला सहजतेने कळतं. तर पण आपल्याला त्याची आता कदर येत नाही, है ना? पण ज्यांना समजलं हे जर सायंटिफिकली आणि पटलं, त्यांना कदर पण आहे. कारण काय असतं, की सगळ्यांच्या बाबतीत नाही पोहोचत. काही एक लिमिटेड किंवा ठराविकच लोकांपर्यंत त्यांची आपली फ्रिक्वेन्सी जोडली पाहिजे असते ना ती एनर्जी फ्रिक्वेन्सी. तर अशा पद्धतीने असतं. म्हणजे आपला ग्रुप कसा आहे, आपण कसे विचार करतो, त्या पद्धतीनेच आपल्यापर्यंत पोहोचतं. तर मी तुम्हाला आता सांगते, की माझ्यापर्यंत ही रेखी कशी पोहोचली. तर मिकाऊ सुन्नी आपले मग शिष्य तयार केले. ही गुरु-शिष्य परंपराच आहे. त्यामुळे गु गुरुच्या शिवाय तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्ही म्हणजे YouTube, Googleमध्ये बघून त्याची माहिती मिळेल. पण जी ॲटोमेंट प्रोसिजर असते, दीक्षा देणं, ते गुरु-शिष्य परंपरेनेच करावी लागते. तर मिकाऊ सुन्नी चुजुरे हायाशी हे जपानचेच होते. यांना शिकवलं, यांना ग्रँड मास्टर बनवलं. मग चुजुरी हायाशी नंतर हवाई टकाटा ह्या पण जपानच्या होत्या, पण ह्या अमेरिकेला गेल्या. अमेरिकेला बार्बरा यांना बनवलं आणि तसे त्यांनी 22 शिष्य बनवले हवाई टकाटांनी आणि प्रत्येक देशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या अशा लोकांना पाठवलं. तर आपल्या भारतामध्ये बार्बरा यांना पाठवलं. बार्बरांच्या हातून पहिल्यांदाच श्यामल दुर्वे मुंबईला ग्रँड मास्टर झाल्या. त्याच्यानंतर आमच्या नागपूरला निलिमा राजे ह्या पहिल्या आमच्या नागपूरच्या ग्रेकी ग्रँड मास्टर जवळ-जवळ 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही आता. त्याच्यानंतर मग आहेत शीतल बोरकर. ह्या झाल्या आणि शीतल बोरकरकडून मी शिकले. म्हणजे आणि जवळ मला शिकून आता 20 वर्ष झाले. म्हणजे आमच्या नागपूर शहरामध्ये 40 वर्ष झाले जवळ आणि मला शिकून 20 वर्ष झाले. म्हणजे माझ्या शिकण्याच्या 20 वर्ष आधीपासून रेकी नागपूरमध्ये आली होती. तर अशा पद्धतीने मी पण म्हणजे एक सायंटिफिक म्हणजे स्टुडंट होती, सायन्सची स्टुडंट होती. त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीवर विश्वास पाहिजे होता, दिसायला पाहिजे होतं.
तर मला ऍक्च्युअली कसं आहे, आमच्या मॅडम ज्या होत्या शीतल बोरकर, त्यांची मुलगी मतिमंद मंद मुलगी होती. तिला म्हणजे फिट्स वगैरे पण यायच्या. हे मी डोळ्यासमोर मी पाहिलं होतं, की तिला बरं होताना. ऍक्च्युअली आता मतिमंद म्हणजे एकदम नॉर्मल तर नाही झाली, पण तिला बऱ्याचशा गोष्टी, भावना नव्हत्या, समज नव्हती, एक लाळी सांभाळायची समज नव्हती तिला. ते समजायला लागलं. बऱ्याचशा गोष्टी बोलायला, बसणं, उठणं, शिकाय फिट्स कंप्लीट बंद झाल्या, ज्या तिला 6व्या वर्षापासून चालू झाल्या. आणि ती 15-16 वर्षाची होईपर्यंत तिला फिट्स होते. म्हणजे इतके वर्ष, 7-8 वर्ष फिट्स राहिले. तर ती फिट एका वर्षामध्ये तिची कंप्लीट केली. आणि आमच्या मॅडमला, शीतल बोरकर मॅडमला, कोणत्या त्यांच्या डॉक्टरांनीच काहीतरी सजेस्ट केलं होतं, की अशी अशी विद्या आहे, तर तुम्ही शिकून बघा. तर आईसाठी म्हणून मॅडम आमच्या शिकल्या होत्या. आणि त्याच्यानंतर त्या ग्रँड मास्टर झाल्या आणि मग बऱ्याचशा लोकांना शिकवत होत्या. तर त्यातली मी एक त्यांची स्टुडंट होते. तर अशा पद्धतीने माझ्यापर्यंत ही रेकी पोहोचली. आज जवळ-जवळ 20 वर्ष झाले मी शिकवते आणि माझं व्हिजन असं आहे, की ही रेकी महाराष्ट्रभर आणि अख्ख्या इंडियामध्ये तरी कमीत कमी पोहोचावं, की जेणेकरून आपल्या भारतातले प्रत्येक व्यक्ती एक सुखद आयुष्य जगावं. समजून घ्यावं ब्रह्मांड काय आहे. तर ही रेकी देतात कशी ते मी तुम्हाला ह्या चित्रांच्या मार्फत सांगते, की रेकी म्हणजे असं ग्रुप हिलिंग टच थेरपी म्हणतात. म्हणजे असं हातातून आपल्या एनर्जी वाहते, जी ब्रह्मांडामधून येते आणि आपल्या हातातून वाहते, आपल्या शरीरातून सगळीकडनंच वाहते. पण जनरली आपले हात असे पुढे निघतात. काही काम करायचं असेल तर हात पुढे निघतात, तळपाय निघतात, है ना असे. तर आपण हाताने असं स्पर्श करून देऊ शकतो. 1 टू 1 देतो, दुसऱ्यांना देतो, ग्रुपने देतो. तर ह्या पद्धती आहेत त्यांच्या वेगवेगळ्या. तर ही रेकी कशी काम करते ऍक्च्युली, ते मी तुम्हाला थोडंसं डिटेलिंग सांगते. तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. हे सगळ्यांना माहिती असेल. आजकाल तर सगळ्यांना माहिती होऊनच जातात, है ना? हे 7 चक्र म्हणजे काय होतं, की आपल्या शरीरातले, म्हणजे आपण जे ब्रह्मांडामध्ये म्हटलं अनेक शक्ती आहेत, है ना? विचारांची शक्ती. आता विचारांच्या शक्तीमध्ये पण किती विचार, रागाचे विचार, क्रोधाचे विचार, तर लोभाचे विचार, मत्सर, प्रेम, कॉन्ट्रिब्युशन, तर क्षमा, खूप खूप विचार आहेत आपल्यामध्ये, अनंत विचार आहेत. पण ह्या प्रत्येक विचारांचे दरवाजे, आपल्या शरीरामध्ये एंटर करण्याचे दरवाजे वेगवेगळे आहेत. असं समजा, हे आपलं शरीर म्हणजे एक जसं फ्लॅट आहे. 2 बेडरूमचा फ्लॅट आहे समजा. तर फ्लॅटमध्ये किंवा घर आहे. तर म्हणजे जसं पहिलं प्रवेशद्वार आहे. तिथून फक्त आपण बाहेर येण्याचं किंवा बाहेर जाण्याचं काम करतो. तिथून काही आपण बेडरूमचं किंवा टॉयलेटचं जाण्याचं काम नाहीये किंवा किचनचं काम नाही करत, है ना? मग नंतर दुसरा दरवाजा किचनचा आहे, तर बरोबर तिथून भांडे कपडेच काढणार, धुणार. किंवा मग टॉयलेटचं आहे, तर टॉयलेटच्या दरवाज्यातच जाणार. एकच दरवाजा टॉयलेटला. बेडरूमचा दरवाजा, तर बेडरूमच्या दरवाजाचं तोच काम असेल. सेम तसंच आहे. आपल्या शरीरामध्ये हे 7 दरवाजे आहेत. ऊर्जाद्वार म्हणतात त्याला. पण दरवाजे म्हटलं तर हे उघडतात, बंद होतात, उघडतात, बंद होतात. हे प्रत्येक दरवाजा असा कधीच नाही, की नुसताच बंद आहे ना नुसताच उघडा आहे. है ना? दरवाजाचं कामच आहे. काम झालं की आपण बंद करतो, काम असलं तर उघडतो. सेम तसंच आपले हे चक्र उघडतात, बंद होतात. अशा काही प्रक्रियेने किंवा आपल्या विचारांच्या शक्तीने ते कसे उघडतात? उघडतात म्हणजे आपण जागृत होतो. "अरे या, 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 या. वेलकम, वेलकम, वेलकम" म्हणतो आणि नको असेल तर धाडकन दरवाजा बंद करतो. बिलकुल माझ्या घरात यायचं नाही. म्हणजे कुठेतरी ब्लॉक केला आपण, है ना? सेम तसंच आपल्या एनर्जी आपल्या शरीराच्या मार्फत आपण करत असतो. तर प्रत्येक चक्रांचे, दरवाज्यांचे नावं पण आहेत. तर मी आता तुम्हाला हे सांगते, की प्रत्येक चक्रांमधून आपण कोणकोणत्या एनर्जीला एंटर करू शकतो. आणि हे अगदी नॅचरल आहे बरं का. आपण काही ठरवलेलं नाहीये. हे नॅचरल भगवंताने, म्हणजे त्या नेचरने आपल्याला हे दिलेलं आहे. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला जर आवडत असेल ना, नक्की आवडीने बघा. समजून घ्या. खूप प्रेशियस आणि तुमचं जीवन असं 360 बदलू शकते जर तुम्हाला ही गोष्ट समजली तर. सहस्त्रार चक्र म्हटलं तर हा आपला इथे असतो टाळूच्या जवळ. हा म्हणजे अँटिना सारखा काम करणारा असतो. म्हणजे त्या सोर्सशी कनेक्ट असतं. म्हणजे निसर्गाशी डायरेक्ट कनेक्ट असतो हा. म्हणजेच काय, हा मेन प्रवेशद्वार असतो. तर इथे याच्यात काय पॉझिटिव्हिटी म्हणजे स्वीकार करण्याची भावना असते. म्हणजे जसं आपण कोणी आलं आपल्याकडे पाहुणे, तर "अरे या, या, या." म्हणजे आपण स्वीकार करतो की ते आले आपल्याकडे, है ना? समज असते. आपण समजतो त्यांना किंवा प्रज्ञावान म्हणजे जागृती असते, है ना? म्हणजे एक समज असते की अरे हां, हे ओळखीचे आहे, यांना आपण आतमध्ये घेतलं पाहिजे.
किंवा मग स्वतःबद्दलची जागृती. आता ह्याच्यामध्ये स्वतःबद्दल आपण सांगतो, आपल्या शरीराबद्दल, तर आपण मी कोण आहे, काय आहे, कशासाठी, ह्या सगळ्या गोष्टी समजल्या जातात जेव्हा तुमचं सहस्त्र चक्र ओपन असतं. दयाळू व्यक्तिमत्व असतं. दयाळू व्यक्तिमत्व केव्हा असतं? जेव्हा आपण आपल्या भावना समजतो आणि मग आपणच आपल्यासारखं दुसऱ्यांना समजतो. तेव्हा आपल्यामध्ये दयाळू भावना आपोआपच निर्माण होते. तर असं असेल तेव्हा आपण समजतो की सहस्त्रार चक्र ओपन आहे. पण तुम्ही स्वीकार केलं नाही, हे माझ्यासोबतच असंच का? मला असंच नाही पाहिजे, तर ते तसंच का? तुम्हाला जे मिळालं ते स्वीकारत नाही, तर मग तुम्ही दरवाजे बंद केले. दरवाजे बंद केले म्हणजे भांडणं-बिंडणं जे काही असतं म्हणजे स्वीकारच नसतो तुम्हाला. विरोध, रजिस्ट करता. त्याच्यानंतर दुसरं चक्र आहे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र म्हणजे अंतर्ज्ञानी, म्हणजे तुम्ही आतमध्ये तुमच्या काय आहे ते तुम्हाला समजतं. तुम्हाला तुमच्या जीवनाचं उद्देश काय आहे त्याचं जागृत असतं. तुमच्या खऱ्या म्हणजे प्रेझेंट आयुष्यात राहता, इंट्युटिव्ह राहता, इंट्युशन्स येतात तुम्हाला. स्वतःला आणि दुसऱ्यांना तुम्ही समजता. स्वतःचे भाव समजण्यात येतात. दुसऱ्यांचे पण भाव तुम्हाला समजतात. है ना? मला राग येतो तसं त्याला पण राग येत असेल ना? ही समज येते. आणि ज्या लोकांना ही समज नसते ना, त्यांचं चक्र गए क्या हमसे, ओ ऐसा हो गया, उसको तो कुछ समझ ही नहीं, उसको तो कुछ अक्कल ही नाही, असं आपण याला हात लावून लावून करतो. मला राग आला ना तर बघ तू. आणि राग येणं म्हणजे काय, ते आपले दरवाजे बंद. आपल्याला केव्हा राग येतो? जेव्हा दुसऱ्यांना आपण समजू शकत नाही. तर अशा पद्धतीने, आणि जेव्हा नशिबाचे खेळ आहेत राजा, काय करावं, हे असं भेटलं, बरोबर इथे सहस्त्रार चक्राला हात लावतो आपण. तर ऍक्च्युअली हे आपण अनोइंगली करून राहिलो. आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल माहिती नाहीये. पण तरी पण आज समजून घ्या डिटेल माहिती. ठीक आहे. मग याच्यानंतर आहे विशुद्ध चक्र, म्हणजे थ्रोट चक्र म्हणतो आपण याला. तर इथे म्हणजे तुम्हाला एक्सप्रेस करतो. आता जर मला सांगायचं आहे, माझ्या मनामध्ये जे आहे की ही गोष्ट पसरली पाहिजे, सांगितलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, आणि मी एक्सप्रेस करते आणि आनंदाने आणि खरं बोलते. मला माहिती आहे की मी काय बोलते आहे याच्याबद्दल मी जागृत आहे. है ना? आणि हे मी माझ्या विचारांनी आणि माझ्या व्हर्बल म्हणजे तोंडाने, शब्दांनी, आवाजाने बोलते आहे. तशा 2 पद्धतीने आपण बोलतो. तर असं जेव्हा चांगलं म्हणजे सत्य बोललो किंवा जागृतपणे बोललो, तर माझा विशुद्ध चक्र जागृत आहे, म्हणजे ओपन आहे. समजा मी खोटं बोलली, लपवलं किंवा कोणाला तरी पटवलं किंवा काहीतरी करते आहे काड्या, तर मग माझा विशुद्ध चक्र बंद आहे आणि मग माझ्याकडे येतात, मग मला बिमाऱ्या होतात. मला बरोबर इथे काहीतरी झालं किंवा मी स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. कोणी-कोणी म्हणतं ना, की 4 लोक आले तर मला नाही बोलता येत. तर त्यांचा विशुद्ध चक्र ब्लॉक असतो. म्हणजे मनातल्या भावना ते सांगू शकत नाही. तर अशा टाइपचे त्यांचे मग प्रश्न समोर येतात. त्याच्यानंतर आहे अनाहत चक्र, म्हणजे हार्ट चक्र. आपण म्हणतो ना, दिल से प्यार करतो. आणि बघा, आपण विशुद्ध चक्राला ना, इथे आपण हात ठेवताना आईची शपथ मी खरं बोलते, असं पण म्हणतो. लहानपणापासून आपण बोलतोय. बघा किती अननोइंगली, आपल्याला माहिती नाही, पण आपण त्या चक्रांच्या बद्दलची माहिती सांगतोय, देतो आहे. है ना? आता हार्टवर, की दिल से मैं प्यार करतो. खरंच हृदयापासून माझं प्रेम आहे तुझ्यावर, आणि प्रेम व्यक्त करण्याचं स्थान आहे. प्रेम म्हणजे तुम्ही माफी पण मागू शकता, माफ पण करता, कॉन्ट्रिब्युशन करता, दुसऱ्यांना आशीर्वाद देता, है ना? तर हे जेव्हा करतात तेव्हा तुमचं अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र ओपन आहे, जागृत आहे. त्याच्यानंतर आहे मणिपूर चक्र, म्हणजे जरा खाली, बेंबीच्या वरती. हा म्हणजे याला सगळ्यात मेन म्हणजे आदर करतो आपण, अप्रिशिएट करतो दुसऱ्यांना, अ, आत्मविश्वास असतो. प्रश्न सोडवणारे, कुठलाही प्रश्न पडला तर तिथे अडकून नाही पडत. व्हॉट नेक्स्ट? नंतर काय करायचं? बरं पुढे काय करायचं? असं म्हणून आपण त्याचे प्रश्न सोडवतो. शांत, अखंडता, म्हणजे तिथे तोडत नाही कोणाचे शब्द. शब्दांचं पालन करतो आणि एक्सप्रेस चांगला करतो. हे जेव्हा झालं तर मणिपूर चक्र तुमचं जागृत आहे, आणि हे तुमच्यासाठी होत नाही किंवा दुसऱ्यांसाठी पण होऊ शकत नाही. तुमचा मणिपूर चक्र ब्लॉक आहे. इतकं सहज आहे. त्याच्यानंतर आहे बेंबीच्या जरा खाली, म्हणजे स्वादिष्टान चक्र. हा चक्र म्हणजे बॅलन्स्ड असतो. बॅलन्स म्हणजे ते सुख-दुःख माहिती आहे, येणारच आहे. दिवस-रात्र, रात्रीनंतर दिवस, दिवसानंतर रात्र, काळा, पांढरा, गोरा, काळा, हे सगळं आहे एकानंतर एक. याला काही वेळ नाही. बॅलन्स्ड आहे. पॅशनेट असतात, फ्रेंडली असतात हे लोकं. फुलफिल्ड असतात प्रत्येक गोष्टीला, म्हणजे पूर्णतःचा अहसास घेत असतात. उत्तम मूड, खेळकर लोकं असतात, चंचल लोकं असतात. ज्यांचा ओपन असतो आणि ज्यांचा ब्लॉक असतो ते सगळं विरोधी असतो. ते म्हणजे फ्रेंड्स तयार करू शकत नाही, पॅशनेट नाही. होईल तर होईल ना, जाऊ दे ना, काय करायचंय, सोड ना, जाने दे ना.
किंवा मग असंच नाही तसंच नाही, म्हणजे फुलफिल्ड नसतात असे हे लोक. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे मूलाधार चक्र. आपण ह्या धर्तीवर आलो, कशासाठी आलोय? काय खाणं पिणं, बच्चे पैदा करण्यासाठी, लग्न करण्यासाठी, डिव्होर्स घेण्यासाठी, भांडण्यासाठी? नाही. इथली मजा म्हणजे ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्या स्थितीमध्ये स्वतःला जागृत होऊन बघायचंय की मी काय नाटक करतोय. आपण सगळे नाटकच करतोय इथे. आणि ही गोष्ट जेव्हा समजते की हा नाटक आपल्या पण हातामध्ये आहे, मी पण क्रिएट करते कशाने, तर माझ्या विचारांनी, माझ्या भावनांनी, आणि ह्या प्राणशक्तीला मी काबू करू शकते, तिला रस्ता दाखवू शकते. हे जेव्हा समजलं तेव्हा तुमचं आयुष्य पलटून जातं. म्हणून म्हणते की काही जादू नाहीये किंवा काही अंधश्रद्धा पण नाही आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ह्याच्यामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे आणि माझ्याकडे असे अनेक लोक आता 20 वर्षापासून आलेले आहेत, की जे म्हणजे आता म्हणजे कशा-कशा पद्धतीने प्रश्न विचारले, कशा-कशा पद्धतीने म्हणजे त्यांनी हँडल केलं. इव्हन म्हणजे आता मी सांगते तुम्हाला, की माझ्याकडे येणारे एक अंधश्रद्धा निर्मूलनचे पण एक व्यक्ती आले होते. आणि त्याने इतकं छान म्हणजे माझी म्हणजे मुलाखतच घेतली आणि माझं याच्यावर पुस्तक लिहिले त्यांनी, म्हणजे एक धडाच लिहिला त्याच्यामध्ये. तर असे माझे त्याच्यामागचे एक्सपिरियन्सेस आहेत आणि मी अगदी हे सांगते. बरं मला का वाटलं रेकी शिकावी? की जर मी इतकी सायंटिफिक आहे, सायन्सची स्टुडंट होती, मला अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये होती, हे सगळं आहे, तर मग मी कसं काय शिकले याच्यामध्ये? पहिले-पहिले ना मला पण असंच वाटत होतं, की असं काही होतं का? हात लावल्याने होतं. कुछ भी, काही पण. पण ॲक्चुअली मी माझ्या जीवनाची स्टोरी सांगते, की मला म्हणजे 17-18 वर्षापूर्वी म्हणजे माझं बालपण, एक मी एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतली एक लेडी आहे. माझे वडील एक्झिक्युटिव्ह फॅमिलीतले होते. माझे भाऊ पण एक चांगले शिकले, सवरले हाय लेव्हलला, म्हणजे माझं बचपनच आज म्हणजे पूर्ण चांगल्या लेव्हलला गेलं. माझे मिस्टर हे आर्किटेक्ट होते. नागपुरामध्ये मोठ्या-मोठ्या त्यांच्या हातून बिल्डिंग्स आणि त्यांचे नाव वगैरे खूप जबरदस्त होतं. त्यांनी पैसा, प्रॉपर्टी भरपूर कमवून ठेवलं. पण अचानक काय झालं, आणि मला 2 मुली पण आहेत आता म्हणजे, आणि अचानक झालं 17 वर्ष आमचं आयुष्य छान चाललं आणि अचानक त्यांची डेथ झाली हार्ट अटॅक येऊन. पण त्यावेळेस मी जरी शिकली, सवरली असेल, चांगली असेल, श्रीमंत असेल, घर सगळं चांगलं. पण ॲक्चुअली कसं असतं अशा घरामध्ये ना खूप सेक्युअर्ड असतं. म्हणजे पुरुष लोक असं म्हणजे आपल्या स्त्रियांना फार जपतात आणि प्रत्येक गोष्टीला घरामध्ये भाऊ लोकं, नोकर लोकं होतं. त्यामुळे मला कधी असं व्यवहार ज्ञान नाही कळलं. पैसा कसा सांभाळायचा समजत नव्हतं. आणि अशा ह्याच्यामध्ये नवऱ्याने पण तसंच प्रेमाने हे केलं सगळं हँडल. आणि अचानक नवरा गेला, एवढी प्रॉपर्टी कमवून ती सांभाळायची कशी याची अक्कलच नव्हती. म्हणजे मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट नव्हतं मला. आणि अशा ह्याच्यामध्ये झालं पुढच्या 7-8 वर्षामध्ये माझ्याच नातेवाईकांनी सासरच्या एका मला फसवलं आणि करोडोनी माझी जी प्रॉपर्टी होती ती पूर्ण म्हणजे नष्ट केली. नष्ट काय म्हणजे त्यांनी घेतली, आपल्या नावाने केलं. आर्किटेक्ट म्हटलं तर प्लॉट्स, घर याच्याच ना असंच प्रॉपर्टी असते ना त्यांची. तर ते सगळं गेलं आणि मला म्हणजे करोडोने मायनस, मायनस म्हणजे कर्ज माझ्यावर निर्माण झालं. आता मी कसं करू? जिथे मला म्हणजे म्हणजे मॅनेजमेंट काय, मला पैसा कसा कमवायचा याची सुद्धा समज नव्हती. मग आता करू कसं? तोपर्यंत अ, एक मुलगी माझी एम-बी-एला गेली होती. माझे मिस्टर गेले तेव्हा एक 9वीत आणि 11वीत होते. ते 4-5 वर्षात घडलं. मग तोपर्यंत माझी मुलगी एम-बी-एला गेली, तर तिचे ₹40,000 मला फीस भरता आली नाही. आता करायचं कसं? आणि ती त्यावेळेस तरी टॉपमध्ये होती कॉलेजमध्ये. सर्टिफिकेट तिला मिळालं नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तेव्हा माझ्या जो रेकी आली होती, पण माहिती नाही मला तेवढा विश्वास बसत नव्हता, की काय. मी रेकी करत होती, पण माहिती नाही मला तो मन आपलं जे असतं ना डोकं सायंटिफिकली पाहिजे असं कसं होतं? हेच पुढे यायचं. त्यामुळे मी तेवढं त्याच्यात करू शकले नाही आणि असं असल्यानंतर म्हणजे रेकी आपल्याला कशी काम करते बघा. मी मागत असेल मला फायनान्शियली मला ग्रोथ पाहिजे, स्टेबिलिटी पाहिजे, हे जे मागत असेल. पण त्याच्यासाठी म्हणून मला शिकवण करायला काहीतरी माझं मायनस करायचं असते. अशी निसर्गाची पद्धत असते शिकवण्याची. हे तुम्हाला कळेल जसं पुढे जाल तुम्ही. आणि तशा ह्याच्यामध्ये मग मला काही सायंटिफिकली कोर्सेस मिळाले. मी चांगला अभ्यास केला. स्वतःलाच त्या रेकीच्या मार्फत वर आणलं. आणि खरंच सांगते ह्या गोष्टीला 1-2 दिवस नाही लागले. परत 5-6 वर्ष लागले. म्हणजे मी जी गोष्ट सांगते हे 8-10 वर्षाच्या स्पॅन मधली गोष्ट सांगते.
म्हणजे त्या 8-10 वर्षामध्ये माझं असं डाऊनही झालं, कर्जातही अडकले आणि आज मात्र परत करोडोच्या घरात आले. किंवाच ते निघून गेलं आणि ज्या मुलीची मी फीस नाही भरू शकले एम-बी-एची, ती मुलगी आज माझी कॅनडाला गेलेली आहे. तिथे एज्युकेशन झालं तिचं आणि तिथे तिची आज नोकरी आहे आणि 5 वर्ष झाले ती तिथे शिकते आहे किंवा म्हणजे आज नोकरी करते आणि स्टेबल आहे. मी माझ्या नागपूरमध्ये माझी इन्स्टिट्यूट स्टार्ट केली आहे. माझी मोठी मुलगी माझ्यासोबत आहे आणि आज आम्ही मस्त व्यवस्थित मस्त जीवन जगतो आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे माझ्या जीवनात हे मी इतक्या सहजतेने एंट्री नाही करू दिली. मी इतक्या सहजतेने विश्वास पण नाही ठेवला. तर मी इतक्या कॉन्फिडेंटली आज तुम्हाला का सांगते, तर मी माझं आयुष्य बदलवलं. मला सुख मिळालं, मला आनंद मिळाला. माझ्या आयुष्यात मला जे पाहिजे होतं ते मिळालं. तर मला असं वाटलं, की नाही मला जे मिळालं मी इतरांना पण खूप दुःख आहेत, खूप लोकां जगामध्ये आहे. तर का नको मी त्यांच्या पाठीशी उभी राहू? त्यांना मी ह्या गोष्टींची माहिती देऊ आणि तेही सायंटिफिकली. तर ह्या उद्देशाने मी इथपर्यंत आलेली आहे आणि नक्कीच मी तुम्हाला सांगते, की तुम्ही अगदी सही आणि म्हणजे योग्य जागेवर आलेले आहात. ह्यावर विश्वास ठेवा नक्कीच. आता मी तुम्हाला आणखी एक सांगते, की आपली ही ब्रेकी आणखी कशी काम करू शकते? ही तर चक्रांची माहिती होती. मी तुम्हाला आणखी सांगते, की आपली रेकी काम कशी करते. आपल्या प्रत्येक समस्यांवर रेकी काम करते. तुम्हाला वाटेल, की असं कसं होऊ शकेल? पण आश्चर्यरीत्या काम करते. रेकी आपल्या जीवनामध्ये आनंद आणणारी ऊर्जा आहे. आणि हे सगळं कसं आहे तुम्हाला विश्वास आणि श्रद्धा आणि सरेंडर देऊन टाकणं त्या ब्रह्मांडाला. माझ्यावर नाही म्हणत आहे मी. त्या ब्रह्मांडावर, त्या नेचरवर तुम्हाला देऊन टाकायचंय. आणि खरंच बघा असं आकाश आहे आणि आकाशाकडे आपण बघून काय म्हणतो, "भगवंता मला सुख दे रे, मला आनंद दे." असं म्हणतो ना. कधीतरी आपण आकाशाकडे बघून म्हणतो का, की "अरे आता खूप झालं आता दुःख दे." म्हटलं का आपण कधीतरी? कधीच नाही, है ना? तर तसंच आहे. ही रेखी म्हणजे ही प्राणशक्ती आहे. ही आपल्याला आनंदच देणारी ऊर्जा आहे. पण आपण आपल्या विचारांनी तिला दुःखाकडे पलटवतो. आपल्या विचारांनी तिला भीतीमध्ये पलटवतो. आपल्या विचारांनी आपण तिला चिंतेमध्ये, डिप्रेशनमध्ये पलटवतो. आपल्याला आपल्या विचारांवर, आपल्या भावनांवर काम करायचंय आणि तसं पलटवून तिला आपल्या ह्याच्यामध्ये करायचंय. आणि हे विचार आणि भावनांना चांगलं दिशा देण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे, हे समजणं खूप आवश्यक आहे. आणि ते ध्येय समजलं तर आपल्या अंतःकरणात जागृती येते. आपलं जीवन स्पष्ट होतं. आपलं मन शांत होतं, तणाव दूर होतो आणि रेग्युलर आपल्या जीवनातल्या ताणतणावावर आपल्याला मात करता येते. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये रेखी मदत करत असते. भावनात्मक शांती मिळते. भावनात्मक ताण कमी करून रेखी आपल्याला मनस्थिती सुधारण्यास मदत करते आणि त्याच्यामुळे आपले रिलेशनशिप चांगले होतात. शारीरिक वेदना कमी होतात. रेखी विविध शारीरिक वेदना किंवा अस्वास्थ्यावर काम करत असते. आराम देत असते. आध्यात्मिक विकास होतो आणि रेखी साधना आध्यात्मिक विकासाला प्रोत्साहन देते, की ज्यामुळे जीवनाच्या उद्देशाबद्दल आपल्याला जागृती निर्माण होते. आपण उद्देशाने काम करतो. उद्देश म्हणजे जसं मी माझा उद्देश सांगितला तुम्हाला, की मला सायंटिफिकली लोकांना स्पिरिच्युअलिटी समजावून सांगायची. रेकी हे एक टूल्स घेतलं मी. मग माझं टॅरो कार्ड रीडिंग म्हटलं, तर ते पण एक टूल्स आहेत. मी माझ्याकडे लोकं भविष्य बघायला येतात. मी त्यांना समजावून सांगते, की तुम्ही भविष्य बघण्यापेक्षा तुम्ही तुमचं भविष्य कसं बदलवू शकता. आपल्या हातामध्ये घ्या आपलं भविष्य. आपले विचार बदलवा. मग त्याच्यामध्ये दिसतात विचार दिसतात, की तुम्ही कसं निगेटिव्ह विचार करत आहात. मग त्याला पॉझिटिव्ह करा. त्याला समजून घ्या. आश्चर्यजनक आहे. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकणार इतके मजेदार गोष्टी येतात. आपल्याला कित्येक गोष्टी माहीतच नाही. आणि आपण आपल्या अहंकारामध्ये जगत असतो, की ऐसाच कुछ तो भी है. अरे पैसे गेले हे लोकं करतात. नाही. खूप सुंदर आहे. जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? तर एकी सकारात्मक ऊर्जा वाढवते, ज्यामुळे आपल्या जीवनातील आव्हानांना समोर जाण्याची ताकद आपल्याला मिळते. रेकी नेहमीच आपले समर्थन करत असते. रेकी आपलं मन, शरीर आणि आपलं म्हणजे आध्यात्मिकरित्या सामर्थ्याने भरत असते. आणि रेकीमुळे आपण आपल्या हायर सेल्फशी कनेक्ट होतो. पूर्णतःचा अनुभव होतो. हायर सेल्फ म्हणजे
मी इथे बसलेले मी कोण आहे? ही कोण आहे अशी नंदिनी, की ह्या शरीरातून ती व्यक्त करतेय. तो हायर सेल्फ असतो. म्हणजे स्वतःला बाहेरून पाहणं. तर ते फार सुंदर आहे जेव्हा याची जाणीव येते तेव्हा. खूप सुंदर अनुभव आहे. आपण स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करायला शिकतो आणि आपल्यासाठी लोकांमध्ये आदर निर्माण होतो. की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयामध्ये शिकता येते. याच्यामध्ये काही वय, जात, पात, लिंग, भेद काहीच नाही, काहीच नाही. ह्युमन बीइंग आणि नेचर बस यांचा संपर्क म्हणजे संबंध आहे तो. रेकी मन शांत करून सदा हलकेपणाचा अहसास देते. घर परिवारात मान सन्मान मिळवून देते. रेकी आपली मनोकामना पूर्ण करते. रेकी स्पर्धेमध्ये हौसला वाढवते. रेकी रोगी व्यक्तीला निरोगी बनवते. रेकी तुम्हाला नकारात्मक लोकांपासून आणि तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक ऊर्जेतून स्वतःचे संरक्षण करण्यामध्ये मदत करते. तर अशा प्रकारे ही जादुई शक्ती तुम्हा सर्वांना जीवनात म्हणजे ह्या शक्तीचा आनंद घ्यायला सर्वांना आवडेल. हो ना? चला तर मला येस म्हणून टाइप करा, की कोणाकोणाला आवडेल. सर्वांनी करा. ओके? तर आपली ऊर्जा जागृत होते तेव्हा आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतात आणि आपले शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक पद्धतीने आपलं जीवन बदलतं. आणि खरंच अशी ही रेकी विद्या पूर्णपणे ग्रँड मास्टरपर्यंत शिकायला तुम्ही तयार आहात ना? येस. बघा सगळ्यांनी येस लिहिणं चालू केलेलं आहे. वॉव! पण मला आणखी लोकांचं पाहिजे. सगळ्यांनी मला समजलं पाहिजे, की तुम्ही सगळे जागृत आहात. तुमच्या जीवनासाठी तुम्हाला जागृत असणं आवश्यक आहे. आता वेळ आलेली आहे. किती दिवस तुम्ही असं रगडत राहणार, झंझट राहणार? किती दिवस असे तुम्ही नासमज राहणार? वॉव! बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. खूप सुंदर, खूप सुंदर. येस, होय. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच. तुम्ही सर्वजण इतकं सुंदर रिप्लाय करत आहात. खूपच छान. म्हणजे तुम्ही जागृत आहात आपल्या जीवनाबद्दल आणि जागृत असणंच खूप सुंदर आहे. है ना? आणि जागृत असणं आणि अजून त्या पद्धतीने आपलं जीवन व्यतीत करणं, हेच म्हणजे ह्याच गोष्टीसाठी आपण या धर्तीवर आलेलो आहोत, हे लक्षात घ्या. येस, तुम्ही शिकू इच्छिता. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच. थँक यू व्हेरी मच. बघा, आपल्याला असं वाटतं, की गुरु शिष्याला म्हणजे निवडतो किंवा शोधतो. नाही. म्हणजे दोघंही एकमेकांना म्हणजे शोधत असतात. गुरु शिष्य, शिष्य गुरु. दोघांचीही एनर्जी असते. जसं मला वाटतं, की मला माझ्या जीवनामध्ये मी परिवर्तन केलं. मला आनंद मिळाला. तर मी अजून लोकांना कसं वाटू? ही माझा शोध आहे. तुम्हालाही वाटतं, की नाही, नाही असं काहीतरी कोणी आहे का आपल्याला सांगू शकेल? ह्याचा प्रश्न येत असतील. कसे काय? काय होतं बुवा? तर मग ह्या प्रश्नाचे उत्तर कोण देईल? तर तुमचा पण शोध असतो. तर हे दोन्ही एनर्जी एक होतात आणि तेव्हा आपण मिळतो. तर ही निसर्गाची किमया आहे. समजून घेत असाल तर जरूर समजून घ्या. है ना? तर चला मी आता तुम्हाला सांगते जे आपले तयार झालेत आणि जे हो म्हणतात आहे आनंदाने मला खूप आनंद झालाय. सांगायला खूप आनंद होईल. तर याचं शिक्षण कसं घेऊ शकतो आपण? तर बघा याचे 5 एकंदरीत स्टेप्स असतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया ह्या स्टेप्स आहेत रेकीच्या. त्याच्यानंतर आहे मी एकेका याची सांगते, की प्रथमाचं काय होतं? जेव्हा प्रथमामध्ये येतात तेव्हा तुम्ही सेल्फ हिलिंग म्हणजे स्वतःची हिलिंग, नर्चरिंग करता. सगळ्यात पहिले करायचं तर स्वतःचं करायचं. मग आपण चक्र जाणून घेतो त्याच्यामध्ये डिटेल जसं आज मी तुम्हाला एक त्याची माहिती सांगितली चक्रांची. त्याच्यात तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगेल अजून. पण तुमच्या त्याच्यावर दैनंदिन जीवनामध्ये कसा परिणाम होतो, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगेल. प्रत्येक चक्राच्या संदर्भात असं अफर्मेशन्स कसं द्यायचं, बॅलन्स कसं करायचं, हे सगळं आणि अटुनमेंट देणार तुम्हाला दीक्षा. है ना? तर त्या दीक्षेमध्ये तुम्हाला मेडिटेशन सांगेल स्वतःचे आणि त्या दीक्षेमध्ये तुम्हाला म्हणजे 10% तुमची एनर्जी जागृत होते पहिल्या डिग्रीमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आहे तुम्हाला सेकंड डिग्री. सेकंड म्हणजे द्वितीय डिग्री. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर तुम्हाला 3 इम्पोर्टंट सिम्बॉल मिळतात. आणखी अजून 3 असे टोटल 6 सिम्बॉल मिळतात. आणि आता तुम्ही डिस्टन्स हिलिंग देऊ शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना म्हणजे घरचे फॅमिली मेंबर आहे, मित्र आहे, शेजारी-पाजारी आहे किंवा ज्यांना तुम्ही ओळखता आहात, है ना? अशा लोकांना
तुम्ही डिस्टन्स हिलिंगने त्यांना देऊ शकता, रेकी देऊ शकता. नंतर मग तुम्ही स्वतःला तर बरं करता, तुम्ही जवळच्या लोकांना पण रेकी देऊन बरं करू शकता. आणि तेव्हा तुमची 50% जवळ-जवळ एनर्जी ॲक्टिव्ह होत असते. आणि प्रत्येक याच्यामध्ये डिग्रीमध्ये तुम्हाला अटूनमेंट मिळतो, म्हणजे दीक्षा मिळत असते प्रत्येकाची. तर आणि काही डिस्टन्स हिलिंगच्या काही पद्धती तुम्हाला शिकवल्या जातात इथे, की कसं कशा पद्धतीने द्यायचं. त्याच्यानंतर आहे थर्ड डिग्री, तृतीया. तर याच्यामध्ये एक पॉवरफुल सिम्बॉल मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त 5-6 सिम्बॉल अजून मिळतातच जास्तीचे. पण एक असा डायक्यूम सिम्बॉल आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सोर्सशी कनेक्ट होता. तुम्हाला याच्या त्याच्या मागे धावायची गरज नाही आता. डायरेक्ट त्या नेचरशी कनेक्ट होता आणि म्हणजे त्याच्याशी बोलायची भाषा आहे, जे मी सिम्बॉल, सूत्र म्हणते ना, तर ह्या निसर्गाशी बोलायची एक भाषा आहे. जसं आपण बोललो, तर मी तुम्हाला तुमच्यासमोर स्लाईड आली, काही शब्द आले, तुम्ही किती सहजतेने वाचू शकताय ना? ती एक भाषा आहे. तशी रेकीमध्ये एक भाषा आहे त्या निसर्गाशी बोलायला, की त्याच्या भाषेमध्ये बोललं तर त्याला समजतं आणि तो तुम्हाला तुरंत म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करतो. ते एक टेक्निक आहे. ते थोडंसं वेळ द्यावा लागतो तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही थर्ड डिग्रीमध्ये जाता, म्हणजे तृतीयामध्ये जाता, तेव्हा 100% तुमची शक्ती ॲक्टिव्ह होत असते. आणि तुम्ही आता रेकी हीलर म्हणून म्हणजे एक तुम्हाला हे मिळतं, प्रोग्रामिंग होतं आणि म्हणजे तुम्ही दुसऱ्यांना मग ते अननोन लोकं असतील तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. अननोन लोकं कसं, आता तुम्ही समजा जाताय, तुमच्यासमोर ॲक्सिडेंट झाला आणि एकदम अरे, त्याला जाऊ दे, पोलिसांची मदत मिळो किंवा त्याला डॉक्टरची मदत मिळो. तुमच्या ओळखीचा असो नसो, पण तरी पण तुम्हाला वाटतं द्यावंसं, तर तुम्ही देऊ शकता. दवाखान्यात आपल्या लोकांना भेटायला गेलो, पण तिथं इतरही पेशंट्स असतात, तुम्हाला दया येते. तिथे तुम्ही देऊ शकता इतर लोकांना पण, की तुमचे ओळखीचे नसले तरी पण. आता इथे असले आपण, हिंदुस्थान-पाकिस्तानची लढाई होते. आपले कोणीच ओळखीचं नाहीये. पण तरी पण आपला देश आहे. तर पाकिस्तानला थोडासा दिमाखात यावी बा असं वगैरे काहीतरी करून तर आपण देखील देऊ शकतो की नाही? तर ते त्यांना एक सुदबुद्धी यावं. अशा टाईपचं आपण आपण अननोन लोकांना सुद्धा इथे थर्ड डिग्रीमध्ये देता येतं. आणि काही बऱ्याच सुंदर-सुंदर टेक्निक्स सांगितले जातात. ते कशी-कशी रेखी देतात. तुम्ही आज इथे बसलेले आहे, पण इथे बसून कुठेही तुम्हाला रेखी देता येतं. आज मी इथे बसली आहे, पण माझ्या मुलीला कॅनडाला तिचे काही काम झाले, नाही झाले तर मी देते. आणि करत असतो. आणि खरंच माझ्या मुली मी सांगते दोघीही आध्यात्मिक क्षेत्रामध्येच आहेत. तर आणि एकदम छान चालवत आहे म्हणजे त्यांचं पण इतक्या म्हणजे एक वेळ अशी आली होती आमच्याकडे, की म्हणजे आम्ही चांगल्या घराण्यातले होतो. मला कधीच असं म्हणजे नोकरी करणं किंवा कोणाकडनं पैसे मागणं वेळ आली नव्हती. पण जेव्हा मला ते फसवलं, म्हटलं ना मला मी मायनसमध्ये घालवलं होतं. अक्षरशः मी आणि माझ्या मुली आम्ही अगदी म्हणजे काहीतरी सामान विकणं, घरोघरी दारोदारी वगैरे अशा टाईपची सुद्धा कामं केली. इथून म्हणजे चालू. म्हणजे एवढ्याच वरून धडाडकन खाली कोसळलो आणि खालून वर आलो आणि परत त्याच लेव्हलवर आलो. ते इतकी जबरदस्त आहे ना रेकी म्हणजे आपल्याला खूप काही शिकवून घेते. खूप काही शिकवून पण आपण शिकायला तयार पाहिजे. तर ठीक आहे. मग चला तर मग आता ह्या रेकीच्या जादुई प्रवासामध्ये आमच्यासोबत सामील होणार तुम्ही? नक्की ना? येस म्हणून टाइप करा. ठीक आहे? मी तुम्हाला पुढची गोष्ट सांगते. खरंच तुमच्या विचारातच दडलेला हा खजिना आहे. हा नकाशा आहे बरं आज मी जो तुम्हाला सांगते आहे. आणि तुमच्या मनात जर विचार असतील, त्या विचारांना तुम्ही त्रस्त होत असाल, तर समजू नका, की "अरे, माझे विचार का बरं असे होतात काय?" पण तुम्हाला जेव्हा ही समज येते, जेव्हा तुम्ही समजता रेखीच्या माध्यमातून, तर तुम्हाला वाटेल हा विचार म्हणजे हे नाहीये, अशांती नाहीये, हे खजिना आहे, खजिना. याचा प्रॉपर आपल्याला उपयोग नाही करता येत आपल्या विचारांचा. आपल्याला प्रॉपर विचारांचा उपयोग करता आला पाहिजे. म्हणून आपल्याला रेकी शिकायची आहे. है ना? येस, येस. आय वॉन्ट टू लर्न. येस. खूपच छान. बिलकुल तुम्हाला शिकायचं आणि शिकायला मला खूप आवडतं. तर खरंच ही जादूची छडी आहे. तर आपण अल्लाउद्दीन का चिराग म्हणतो ना, अल्लाउद्दीन का चिराग कुठे बाहेर नाहीये, आपल्या प्रत्येकामध्ये लपलेला आहे. फक्त विचार बदला, आयुष्य बदलतं तुमचं. है ना? तुम्हाला समोर बघायचंय की मागे बघायचंय? की आयुष्यभर तेच-तेच रटत बसायचंय? समोर बघा, समोर तुम्हाला खूप छान-छान गोष्टी मिळत आहेत. तर अद्भुत ह्या गोष्टी घ्यायला शिका आणि खरंच याच्यामध्ये या. बरं आजचा तुम्हाला वेबिनार माझा तर नक्कीच आवडला मला माहिती आहे.
पण तरीही मी तुम्हाला एक चान्स अजून देते, की तुम्हाला आणखी डिटेल बघायचं असेल, की खरंच रेकी काय आहे यार? तर तुम्ही नक्कीच ह्या माझ्या 3 दिवसाच्या रेकी कोर्समध्ये या. अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला देते आहे. कारण ना रेकीचा हा एक नियमच आहे, की हा फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाही. माहिती नाही लोकं कसे आजकाल देतात आहेत, म्हणजे करतात आहे. पण त्याच्यामध्ये काय करतात मग फर्स्ट, सेकंड फ्री देतात आणि थर्डमध्ये मग पूर्ण पैसा वसूल असतो. तर मला तसं करायचं नाहीये. फर्स्ट डिग्रीचंही मी जेव्हा तुम्हाला सांगेल, तर मला माझी मेहनत आहे. मलाही माझा म्हणजे इलेक्ट्रिसिटी लागते, मलाही नेट लागतं, मलाही सगळ्या गोष्टी लागतात. खर्च आहे आपला. हा पैसा देणं म्हणजे एनर्जी देणं-घेणं आहे. त्यामुळे तुम्ही पण असं समजू नका, की अरे आजकाल तर फ्री ऑफ कॉस्ट देतात असं. नाही, इथे काहीच फ्री ऑफ कॉस्ट मिळत नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला बिलकुल आना-काना हे करत नाही. फक्त फर्स्ट डिग्रीचा मी याच्यासाठी तुम्हाला एवढंच कमी ठेवलेलं आहे फीस, की याच्यासाठी की तुम्ही टेस्ट करा. कारण मला माहिती आहे आजकाल थोडंसं काही गोष्टीवर टेस्ट म्हणजे विश्वास राहतो, नाही राहत. तर मला नाही वाटत की माझ्यामुळे कोणाची म्हणजे ₹1 कोणाचा वाया जावा. म्हणून ही फीस मी कमी ठेवली आहे फक्त तुम्हाला टेस्टिंगसाठी. तुम्हाला मला टेस्ट करायचं आहे, की मी कितपत सत्य आहे आणि मी कितपत सत्याने तुम्हाला ह्या गोष्टी देते आहे. ठीक आहे? तर त्याच्यासाठी ही माझी परीक्षा आहे. येस, फ्रीला व्हॅल्यू नसते. एकदम बरोबर. व्हॅल्यू नसते आणि ती मिळत पण नाही आपल्याला माहितीये का? ती एनर्जी मिळत पण नाही. म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गच तर सांगतोय, की तुम्ही बीज पेराल तेव्हा तर मी देईन बाबा तुम्हाला आणि नुसतं बीज पेरून पण नाही होत बरं का. नर्चरिंग करावं लागतं, त्याला पाणी द्यावं लागतं, त्याला मातीमध्ये झाकून ठेवावं लागतं. मग रोप आलं तर त्याला कुंपण करावं लागतं, नाहीतर गायी म्हशी खाऊ शकतात. कुंपणही केल्यानंतर त्याला थोडंसं मोठं होऊ द्यायचं. मग तरी होतो असं करता-करता तो मोठा होतो, वृक्ष होतो. तरी त्याला जपावं लागतं, नाहीतर कुऱ्हाडीने कोणी मारू शकतं. आणि एवढा झाला मोठा झाल्यानंतर तो फळ देतो. बरं फळ दिल्यानंतरही लोकं त्याला मारू नाही शकत का? कोणीही कुऱ्हाडीने केव्हाही मारू शकते. केव्हाही आकाश दरडू शकते, वीज पडू शकते आणि ते झाड तुटू शकते. आपलं आयुष्य पण तसंच आहे. इथे सुरक्षितता किंवा एकदम असं सोबर सगळं समजून आहे असं काहीच नाही. अनप्रेडिक्टेबल आहे हे लाईफ. अनप्रेडिक्टेबल. हर हर क्षणात हे ज्यांना समजून घेतलं ना, त्यांनी असंच म्हणजे जगावं मस्त. बस फायदा घ्यावा प्रत्येक गोष्टीचा आणि जगावं मस्त. हो की नाही? तर याची फीस आहे फक्त ₹1000 तुम्हाला मला टेस्ट करण्यासाठी म्हणून. ठीक आहे? की मी कितपत म्हणजे इमानदारीने काम करते वगैरे, वगैरे, वगैरे. त्याच्या पुढचे जे आहे सेकंड डिग्री, थर्ड डिग्री तुम्ही आल्यानंतर मग तुम्ही ते डिसिजन घेऊ शकता, की पुढचं मग तशा पद्धतीने तुम्ही शिकू शकता का? कारण मी तर माझ्याकडनं मी हेच सांगते, की तुम्ही ग्रँड मास्टरपर्यंत शिका. एकदा जर तुम्ही याच्यामध्ये आले ना, तर तुम्ही ग्रँड मास्टरपर्यंत स्वतःला सोडू नका. फारच सुंदर कोर्स आहे. लाईफ पूर्ण 360 डिग्री बदलतं. हे मात्र नक्की आहे. ठीक आहे. तर सायंकाळीची वेळ राहील 8 ते 10 ची वेळ राहील. रेकॉर्डिंग तुम्हाला 3 दिवसाचं देईल. समजा कधी मधल्या एखाद्या दिवशी तुमचं अटेंड करता नाही आलं किंवा काही होतं, घरात पाहुणे येतात, काही होतात, ठीक आहे. तर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला माझी 1 टू 1 पण मदत मिळू शकेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल याच्यामध्ये काळजी करायची नाही कारण माझं कंप्लीटली लक्ष तुमच्या रजिस्टर तुम्हाला पूर्णपणे शिकवण्यामध्ये राहणार आहे. तर खरंच आपलं जीवन बदलण्यात अजून उशीर करू नका. पहिलं पाऊल टाका. आपोआप वाट सुचेल आणि समोरचं आयुष्य अगदी तुमच्या मनाप्रमाणे चालायला लागेल. है ना? तर हे नुसते शब्द नाही आहेत. ह्याला आपल्याला अस्तित्वात आणायचं आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. माझ्या याचा नंबर नोट करून घ्या. ह्या नंबरवर तुम्ही Google Pay करू शकता हे. हां आणि लिंक सेंड पण केलेली आहे तुम्हाला. तर त्याच्यावर पण तुम्ही करू शकता. ऑनलाईन राहील, ऑनलाईन राहील. हा सगळा कोर्स ऑनलाईन आहे. ठीक आहे. आणि ऑफलाईन करायला मात्र तुम्हाला इथे यावं लागेल, नागपूरला यावं लागेल. नागपूरला माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये मी ऑफलाईन पण घेते. तर ऑनलाईन तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला आणि काही फरक पडत नाही ऑनलाईन, ऑफलाईनमध्ये. फक्त तुमच्या करण्याची म्हणजे मनस्थिती किती आहे याच्यावर डिपेंड आहे मात्र. माझ्याकडनं फुल सपोर्ट असतो. माझ्याकडनं असं नाही की एक दिवस रेकॉर्डिंग राहील, दुसऱ्या दिवशी चालली जाईल, नाही. नेहमीसाठी तुम्हाला देईन मी.
आयुष्यभर बघता, आयुष्यभर बघा. जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत हे सगळं आहे. ठीक आहे? त्यामुळे तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला त्या लेव्हलवर आणून सोडणं, सोडणं पण नाही, आणून ठेवणं ही माझी जिम्मेदारी आणि मी माझ्या जिम्मेदारीने पूर्णपणे करते. ऑफलाईन आपल्या नागपूरमध्ये आहे. है ना? तर दीपाली मॅडम म्हणतात आहे, की ग्रँड मास्टरपर्यंत किती फीस लागेल? तर हे मी जसं तुम्ही पुढे याल ना, तसं सांगेल. कारण आताच जर मी सांगितलं तर बरेचसे लोकं "अरे यार!" असं करतात आणि मी याच्यासाठी म्हणते, की तुम्ही पहिले माझी टेस्ट करा, बघा, विचार करा. विचारपूर्वक करायचं आहे आपल्याला. हे असं नाही, की "अरे, अरे, घ्या, 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 घ्या. आता बंद होऊन जाईल. मी ऑफर देते, ऑफर देते." नो, नो. मी ऑफर-बिफर नाही देत. मी माझी मेहनत आणि तुमच्या आयुष्यातला बदल याच्यावर माझा जास्त फोकस आहे. तर त्यामुळे तुमचा आयुष्यातला बदल होईल. मी ना त्याच्यामध्ये मी कमी जास्त भाव करते किंवा काही ऑफर देते किंवा काही करते. नो, नाही, कधीच नाही. तर बिलकुल मंथ म्हणजे जवळ-जवळ तुम्ही लागोपाठ केलं तर 2 अडीच 3 महिने लागतातच. ठीक आहे. 3 महिन्यामध्ये पूर्ण तुम्ही ग्रँड मास्टरच्या लेव्हलला म्हणजे जाता आणि ग्रँड मास्टर म्हणजे काय तुम्हीही लेखीच दुसऱ्यांना शिकवू शकता. जसं आज मी तुम्हाला शिकवते ना, तसं तुम्हाला शिकवते, की तुम्ही दुसऱ्यांना कसं शिकवायचं. कारण आपल्या जीवनामध्ये आपण बदल केला, तर मग आता दुसऱ्यांच्या जीवनामध्ये बदल करणं आपलं कर्तव्य बनते. कारण आपल्याला खरंच विचार करा, आपण बदललो, आपल्या आयुष्यात सुख आलं आणि असंच दुसऱ्यांच्या आयुष्यात सुख आलं तर किती सुंदर होईल ना, सगळं जग किती छान होईल ना. आणि ते जग आपण म्हणजे करण्यामध्ये आपण कारणीभूत ठरलो ह्याच्यासारखी महत्वाची गोष्ट कोणती? आणि आनंदाची आणि आपल्यासाठी प्राउड फील होण्याची गोष्ट कोणती? है ना? तर असं आहे. तर नक्कीच सगळ्यांनी हे करा. हो, हो. निगेटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह थॉट्समध्ये बदलतात. एकदम बरोबर आहे. आणि आपल्यावर आहे ते. आपणच सर्व शक्तिमान आहोत. अल्लाउद्दीन का चिराग अंदर है. आतमध्ये आहे, बाहेर नाही. ठीक आहे? तर बिलकुल इंटरेस्टेड आहात तुम्ही या, तारीख सांगेन. तर आता तारीख पण आताच मी तुम्हाला सांगितलीच आहे याच्यामध्ये, मेसेजमध्ये टाकलेलीच आहे शुभधानी, है ना? लिंक आहे अजून. तर तुम्ही एक बिलकुल सांगा. तुम्ही ना माझ्याशी बोलू शकता. मी तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट करून टाकते. 1 मिनिट. तुम्हाला मी अलाऊ करते आहे. मी अलाऊ केलेलं आहे. तर तुम्ही माझ्याशी अनम्यूट करून बोलू शकता. तर हे जे म्हणजे क्लिक करा तुम्ही माझं ह्याचं, हे तुम्हाला समजेल आणि पेमेंट झालं की तुमचं नाव, पूर्ण पत्ता वगैरे व्यवस्थित, तुमचं गाव कुठून आहात, ते मला स्क्रीनशॉट काढून मला याच्यावर पाठवा. WhatsAppवर माझ्या ह्या नंबरवर पाठवा. ठीक आहे? हॅलो. हा नंबर माझा नोट करून घ्या. येस, बोला. मॅम, ॲक्चुअली निगेटिव्ह थॉट्स पॉझिटिव्ह थॉट्समध्ये किती दिवसात काय होतात? नाही, बिकॉज नाही. हे खूप निगेटिव्ह थॉट्स माझ्या स्वतःच्या पण माइंडमध्ये आहे आणि मला खूप दिवसापासून शिकायचं आहे. वॉव! हे बघा, हे की नाही असं काही डॉक्टरी ट्रीटमेंट नाहीये, की बघा तुम्ही डॉक्टरही नाही सांगू शकत, की इतके दिवसात तुम्ही बरं होणार, तितके दिवसात. तुम्हाला काही-काही बिमाऱ्या तर अशा असतात, की आयुष्यभर घ्यावं लागेल, है ना? ब्लड प्रेशर आहे, ह्याच्या वगैरे ज्या बिमाऱ्या आहेत. हं, हं, पण हं. मी हे तुम्हाला कसं सांगणार, की तुमच्या समजवर डिपेंड आहे. बघा, ओके. आज मी जे तुमच्याशी बोलले, तुम्हाला पटलं बरोबर. का? पटलं का? हां. येस. आवडलं का? येस. म्हणजे याच्यामध्ये काही संशय आहे का तुम्हाला माझ्यावर? संशय असं नाहीये काही, बट जे नाही, नाही. निगेटिव्ह बस थॉट. बस येस किंवा नो. मी तुमच्याच प्रश्नांचं उत्तर येस, तुमच्याचकडनं येस, काढते. येस, येस. आहे, है आहे. ना? पण की नाही, विश्वास म्हणजे कसं मी बोलले ते विश्वास आहे. है ना? हां, बरोबर. ओके. पण आता मात्र मी जे तुम्हाला सांगितलं, त्या गोष्टी हं, तुम्ही हं. ॲक्शनमध्ये आणल्या अच्छा. तुमच्या लाईफमध्ये. बदललं तुमचं जीवन एका मिनिटात. आणि पण हे असं काय आहे का, की ते ब्रह्ममुहूर्तमध्येच करावं लागतं? कारण नाही, नाही, नाही. नाही, नाही, नाही. असं काहीच नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये भगवंताने जी इतकी वेळ दिली आहे, ती सगळी वेळ चांगली आहे. ओके. दुपारी करा, संध्याकाळी करा, झोपताना करा, सकाळी उठून करा. ओके. सगळं काही नाही. प्राणशक्ती सतत आहे ना बाबा तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही एक इव्हन म्हणजे एक लेडी अशी होती, की माझी सासू मला म्हणत होती म्हणे, की ही बाई काहीतरी जादूटोणा करते असं तसं वगैरे. तर बिचारी बाथरूममध्ये जाऊन बसून करत होती अंघोळीच्या वेळेस. तर अच्छा. म्हणजे
जागेला पण हे नाहीये. म्हणजे एक सांगायचं एक उदाहरण, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही बाथरूममध्ये जाऊन करा. पण एक अच्छा. उदाहरण सांगते मी असं. तर याला काहीच नाही. कारण प्राणशक्ती आपली अशी आहे ना, ही आपल्यामध्येच आहे ना. राईट. है ना? त्यामुळे तिला काही नियमच नाहीये. ओके. थँक यू. थँक्यू. तर नक्की जॉईन करा, नक्की जॉईन करा. श्योर, निगेटिव्ह श्योर. थॉट्स काय येतात? थॉट्स तर येणारच आहे. पण ते हं. निगेटिव्ह का असतात? कारण आपल्याला त्याची माहिती नाही, रस्ता माहिती नाही, त्याच्याबद्दलची जाणीव माहिती नाही. ओके. त्याच्याबद्दलचं सायंटिफिकली आपण स्वतःला प्रश्न विचारतच नाही. है ना? ओके. त्यामुळे आपल्याला असं अज्ञान आहे. अज्ञानाचं कारण म्हणजे निगेटिव्ह थॉट्स असतात. ॲक्चुअली मला खूप दिवसापासून बिझनेस स्टार्ट करायचा आहे स्वतःचा, बट ते होत नाहीये पॉसिबल. तर त्याच्यामुळे ते डिप्रेशन एंड निगेटिव्ह थॉट्स येत आहेत. असं आहे. हां. तर आपल्याला त्याची जाणीव म्हणजे जाणून घ्यायचं आहे आपल्याला. बस समजलं ना, इझिली होतं. आणि हॅलो मला तर असं वाटतं, की ह्या क्षेत्रामध्ये हॅलो हो सर, हो सर, 1 मिनिट हां. ह्या क्षेत्रामध्ये ना चांगल्या वेल एज्युकेटेड शिक्षित माणसाने, बुद्धीने काम करणाऱ्या लोकांनी यावं. ओके. म्हणजे आणि हे असं का? हे असं का? हं. असा प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी यावं, असं माझी नीड आहे. ॲक्चुअली मी स्वतः सीए करत आहे मॅडम. पण हे क्या जेव्हापासून बात! ऐकलं, तर क्या तेव्हापासून मला इच्छा आहे हे करायची. पण ते क्या बात है! होत नाहीये. बिलकुल या, बिलकुल या. मला ओके. खूप आनंद होईल. आताही म्हणजे माझ्या लाईव्ह क्लासेस आहेत, तर त्यामध्ये कितीतरी डॉक्टर्स आहेत. ओके. म्हणजे आपल्या याच्यामध्ये म्हणजे प्रज्ञागृहामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स, मोठे-मोठे शिकले सवरलेले पी-एच-डी वगैरे सगळे. एक नाशिकचे पी-एच-डी प्रोफेसर होते. ते म्हणे, की "मी असं मानूच शकत नाही, की असं काही होतं म्हणून." तर म्हटलं, "ठीक आहे ओके. सर, करून बघा. पटलं तर ठीक, नाही तर सोडून द्या." म्हटलं. माझं नाव राइट, राइट. ॲक्चुअली ते आता मला माई ह्या शब्दाने बोलतात. म्हणजे आईसारख्या ओह माय नजरेने मला गॉड! बघतात. व्हेरी म्हणजे नाईस. म्हणजे इतकं बदललं. ओके. मी त्यांचं वाटल्यास हे पाठवेन, मी मुलाखत फीडबॅक. पाठवेन याच्यावर. है ना? शुअर. तर म्हणजे आणि मी नाही सांगितलं त्यांना बदला, बदला, बदला. नाही. मला जे येतं ते मी तुम्हाला समजावून सांगितलं. तुम्हाला पटलं तर ठीक आहे, नाही तर सोडून द्या. काही राइट, राइट. प्रॉब्लेम नाही. है ना? म्हणजे व्हेरी नाईस. बुद्धांनी जे सांगितलं, "अतदीप भव." तुम्हीच तुमचे मार्गदर्शक आहात. ओह मी येस. फक्त तुम्हाला मार्ग दाखवतोय, की हा रस्ता आहे, असा आहे. शेवटी जाताना तुम्हाला तुमचे अनुभव बघायचे आहेत. ओके. आणि हां. खराब झालेले रिलेशन्स पण ह्याच्यामध्ये सुधरू शकतात का? लाइक माझं सगळं, कुणासोबत सगळं, भांडण सगळं झालं. आपल्यावर आहे. सगळं आपल्यावर आहे मोनिका मॅम. सगळं आपल्यावर आहे. ओके. तुम्हाला फक्त ठरवायचं आहे, की मला रिलेशन्स चांगले करायचे आहेत. ओके. खराब हा शब्द पण नाही वापरायचा आपल्याला. मला हे ओके. रिलेशन्स पाहिजेत. हां. मला ओके. हे रिलेशन्स पाहिजेत. माझ्यासाठी काय जे महत्वाचे आहे, काय महत्व आहे त्या रिलेशनसाठी, हे आपल्याला क्लिअर पाहिजे. व्हिजन आपलं. ओके. निसर्ग तो म्हणतो तुम्ही मागायलाही नाही, तुमच्या भावना प्रकट केल्या की तो देतो. तो ओह! द्यायला तयार आहे. आपणच घ्यायला तयार नाही. कारण आपल्याला त्याची भाषा नाही माहिती. बरोबर, बरोबर. तर ती भाषा आपल्याला शिकायची आहे बस, अजून काही नाही. ओके. थँक यू. है ना? या, बिलकुल या. वाट बघते मी तुमची. येस, येस. निखिल सर बोला. बोला सर. तर याची लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक टेक्निक म्हणता येईल का? बघा, आजकाल ना लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीने असं सांगितलं जातं, की तुम्ही हे असं विजन बोर्डवर ठेवा, वारंवार बघा, हे करा, ते करा. हा हा. आहे. हां, तो एक पार्ट आहे. म्हणजे त्याला आता वेगवेगळ्या डायरेक्शननी शिकवलं गेलंय. आता पण मी हे का आहे विचारलं कारण हे हां, लॉ ऑफ अट्रॅक्शन स्टडी करताना हां. ऍक्च्युली मला मेंटली सध्या गरज होती म्हणून मी काही अफर्मेशन्स इम्प्लिमेंट केले. त्या अफर्मेशन्स करताना ना माइंड मध्ये निगेटिव्ह विचार येतातच. हां, ओके. आणि हां. कथारसिक्स म्हणून काहीतरी आहे बघा. आपण लिहितो आपल्या भावना सगळ्या पेजवर कागदावर. कोण? आपण आपल्या भावना वगैरे जे काही आपलं अफर्मेशन्स असतं ना ते हां, कागदावर हां. लिहितो आपण. हो, हो, एका पेजवर लिहितो आणि हो, ते कंटिन्युअसली अफर्मेशन करत असतो आपण. डेली म्हणत हो, असतो त्यांना. हो. आणि दुसरी गोष्ट अशी की लाईफ मध्ये जेवढी पण काही ट्रॅजेडी झालेली आहे हं, ते आपण एका पेजवर लिहून काढतो आणि ती हं. पेज परत जाळतो. हो. तर मग हे आपण निगेटिव्ह पण लिहितो आणि पॉझिटिव्ह पण लिहितो. मग लिहिण्यामागचं ते कारण काय असं? नाही, ह्या ना सगळ्या पद्धती आहेत. ह्या चुकीच्या आहेत अशा नाहीये.
हा एकदम बरोबर आहे सगळ्या. पण ना त्याच्या मागचं सायन्स समजून उमजून जर आपण केलं ना, तर हे फार फास्ट पद्धतीने होते. म्हणजे याला आपण जे आपल्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देऊन केली ना, तर जाणून जाणून बुजून म्हणजे समजून उमजून आपण त्या गोष्टी करतो. म्हणजे उगाचच कोणीतरी सांगतं म्हणून मी अंधपणाने करते आहे आणि असंच होतं ना तसंच होतं असं नाही. समजून उमजून करा. समजून घ्या. आणि आपण आज जे जे काही आहे आपल्या जीवनामध्ये, आपण जे काही सुख दुःख आपल्या जीवनामध्ये आज आणि आता आहे, ते आपण ओके. क्रिएट केलेलं आहे अननोईंगली. आपल्याला माहिती नव्हतं, बस आपण अननोईंगली क्रिएट केलं. आता नोईंगली म्हणजे जाणून बुजून मला हे पाहिजे आहे, क्रिएट करायचं. ओके ओके. हा, तर त्याची पद्धती आहेत काही गोष्टी. म्हणजे जसं NLP हा शास्त्रशुद्ध म्हणजे विषय आहे, की न्यूरोलॉजी म्हणजे काय, न्यूरॉन्स हे आपल्या लँग्वेजनी म्हणजे न्यूरोसायन्स. आपल्या विचारांनी म्हणा किंवा आपल्या शब्दांनी व्हर्बली नॉन व्हर्बली प्रोग्रामिंग होतं आणि तशा पद्धतीने युनिव्हर्स तुम्हाला द्यायला तयार आहे. तो फक्त तथास्तु म्हणतोय, बस तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. आणि आपण नेमकं असं म्हणतो की हा माझा मित्र असा आहे, हा माझा शत्रू असा आहे, त्यांनी माझ्यासाठी चांगलं काम नाही केलंय, माझे हा मुलंच मग मी चांगले. हा येस, आपण जेव्हा पॉझिटिव्ह म्हणत असतो ना, तेव्हा हा एका साईडला डोक्यात कसं होतं की अरे हे तर हा नाही होणार ना, अरे ते तर नाही होणार ना, हा एक्झॅक्टली. असं नको पाहिजे, असं नको पाहिजे. ती हा, आणि त्याला पॉझिटिव्ह. नको हा शब्द नाही समजत. आणि हा पण मग ते त्याला ओव्हरकम होतं घ्यायचं ना. हा हो, तर हे तुम्हाला पूर्ण सायंटिफिकली मी ग्रँड मास्टर मध्ये जाईपर्यंत सांगते. आणि एक एक शब्द आणि एक एक तुमचं म्हणजे बदलून जातो, तुमचं बिहेवियर पॅटर्न बदलतो, विचार करण्याची शक्ती बदलते. आता मला एक सांगा, आज आपण जे आहोत, ज्या वयाचे आहोत, तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला किती वर्ष लागले ना. आज आपल्याला एक जॉबही लागायला म्हणा 25-30 वर्ष, त्याच्यातले 20 वर्ष तर शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आपल्या एज्युकेशन मध्ये जातात. 20-22 वर्ष. तेव्हा कुठे आपल्याला नोकरी लागते, नोकरी लागल्यानंतर आपल्या मनासारखी लागते नाही लागत माहिती नाही, जीवनही आपल्या मनासारखं होते नाही माहिती. मग आता आज आपल्याला हे शिकायला असं नाही ना की 1-2 महिन्यामध्ये झालं की तुम्ही बस ट्रेन झाले आणि आज आपण तो सब कुछ आहे असं तर नाही म्हणू शकत, है ना. यालाही काही वेळ द्यावा लागतो, काही निरंतरता द्यावी लागते, डेडिकेशन द्यावी लागते, है ना. तेव्हा कुठे आपलं माइंड प्रोग्रामिंग होतं आणि मग आपलं जीवन हळूहळू बदलतं. तर त्यामुळे मी तुम्हाला वेळ नक्की मागेल. हे काही मी जादू टोना अंधश्रद्धा बिलकुल नाही. खूप सुंदर आहे. म्हणजे ज्यांना समजलं ना, ते धूम ह्याचं त्या ह्याच्यावर जाऊ शकतात. म्हणजे हा माझा स्वतःच्या अनुभवाने मी सांगते. मी माझं लाईफ बदलवलं पहिले आणि मग मी तुम्हाला सांगण्याची हिंमत करते. ठीक आहे? तर त्या थँक्यू आत्मविश्वासाने मी मॅम. तुम्हाला सांगते. आणि एक मात्र नक्की आहे, एकदा मी कोणाचा हात पकडला ना, तर मी सोडत नाही. तुम्हाला म्हणजे असं नाही की प्रोफेशनल आहे, क बस कमर्शियल आहे, तुम्ही ते करून घ्या, बाकी बाद में आप देखो. नो. तुम्हाला असे मॅम एक संबंध होतात. एक्सपिरियन्स आहे बा. हा मी काही वर्ष अगोदर थोडा मेंटली डिस्टर्ब होतो, हा तेव्हा रेकी मास्टर कडे गेलो तुम्ही. तेव्हा अच्छा मी अच्छा. त्यांना ऍक्च्युली रिक्वेस्ट केली शिकवण्यासाठी. हं, हं. पण ते नाही म्हणतात ऍक्च्युली, मला का ते काही कळालं नाही. पण त्यांचं म्हणणं सर असं वाटत होतं की योग्यता लागते असं वाटत होतं ते शिकण्यासाठी. नाही नाही, योग्यता नाही पण समज पाहिजे असते. मी समज याच्यासाठी काय म्हणते, की लोक अंधविश्वासाने करतात ना, तर तसं नाही पाहिजे. आता मला माझ्या स्टुडंटमध्ये खूप जण असे आहे, माई आणि ऍक्च्युली ते आदराने बोलतात. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे. पण मी असं काही मला असं देवी बिवी बनवू नका भैया. मी पण तुमच्यासारखी ह्युमन बिंग आहे. तर म्हणून मग ते मला असं वाटतं, असं भोळेपणा नाही पाहिजे. आपल्याला बुद्धीने काम करायचंय. बुद्धी. शिक्षण आपल्याला त्याला हे करायचंय. तर एवढंच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. थँक्यू निखिल. निनाद ओके, थँक्यू बोला. मॅम. थँक्यू. तर निनाद तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला म्हणजे हात वर केलाय. मॅडम. हा बोला. हा, मी तुमच्याकडे फर्स्ट डिग्रीचा कोर्स केलेला आहे आधी. तर अच्छा मला अच्छा. सेकंड करायचंय, पण मी परत पहिल्याला बसू शकते का? हो हो, बिलकुल. आणि अच्छा, तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बसू शकता आता म्हणजे पहिल्याला, कारण तुम्ही पहिलं केलेलं आहे ना म्हणून. तर तुमचं केलंय नाव मी. बघून घेऊ, आपल्या लिस्ट मध्ये असेल तर बिलकुल तुम्हाला मी हे करेन. ठीक आहे.
आणि सेकंड डिग्रीची काय फी आहे मॅडम? तर तुम्ही फर्स्ट मध्ये या, मग मी तुम्हाला सांगते मग. ठीक आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला परत रिपीट करा वाटल्यास छानपैकी, आणि पूर्ण व्यवस्थित करा, पण अगदी आठवणीने करा मात्र. हं? हो, कारण मी आधी प्रॅक्टिस झालं नाहीये ना, मग दुसरं करायच्या आधी पहिल्याचं प्रॅक्टिस हा, केलं तर बरं. असं एक एक करून सोडू नका ना प्लीज, कारण काय होतं, तुमचेच पैसे वाया जातात, तुमचा वेळ वाया जातो, है ना? तर ते हो ना. आपण एकेका पैशाची आपण कदर नाही केली तर कसं होईल ना? नाही, जरा मनी प्रॉब्लेम होता मागे माझ्याकडे, त्यामुळे मी नव्हता केला. बर, तेच तर म्हटलं आता हरकत नाही, तुम्ही आता या, रिपीट करा, पुढचं अजून शिका वाटल्यास. ठीक आहे? हा, थँक्यू मॅडम. चला, ओके ओके. चला, अजून काही कोणाला प्रश्न विचारायचे आहेत का? तर मी आता तुम्हाला एक सांगते, हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांनाही ऍडमिशन घ्यायची असेल त्यांनी, हे आपला QR कोड आहेच आणि नंबर आहे, हॅलो बरोबर तुम्ही करू शकता. येस, बोला. मॅम, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मला पर्सनली येऊन तिथे करता येईल का नागपूरला? हो हो, बिलकुल बिलकुल. तुम्ही कुठून आहात? ऍक्च्युली आहे मी यवतमाळला जॉबला, पण मला शिकायचं खूप दिवसाचं होतं. तुमचं आधीचही मी केलेलं आहे हे वेबिनार, हा, पण मला वेळ मॅच होत नव्हतं, म्हणून मग आता पुन्हा आज वेबिनार भेटला तर बिलकुल बिलकुल येऊन करू शकता तुम्ही, बिलकुल येऊन करू शकता. ओके मॅम, मग मी तुम्हाला कॉलवर पर्सनली बोलून घेईल. बिलकुल बिलकुल बिलकुल, मी लाईव्ह पण घेत असते, ओके. आणि तुम्हाला जर शनिवार रविवार पाहिजे असेल तर शनिवार रविवारी पण घेऊन घेते मी, काही प्रॉब्लेम नाही. हो, सॅटर्डे संडे समजा मी एक दिवस सुट्टी काढून फ्रायडे सॅटर्डे संडे येऊ शकते. बिलकुल 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 करा, ठीक. है ना? मला करायचंच आहे मॅडम, खूप दिवसाचं माझ्या डोक्यात आहे हे. बिलकुल करा. तुम्ही वाटल्यास आणि एकटे येण्यापेक्षा तुम्ही सोबत कोणाला घेऊन आले तर, म्हणजे यवतमाळ वरून आहे म्हणून, तर तसंही ओके. करता येईल, है ना? जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. नाही, तसं तिथे मुलगा असतो माझा नागपूरला, तर मी येऊन तसं अरे वा, मग तर करू. काही प्रॉब्लेमच नाही. हा, बिलकुल या. ठीक आहे. हो मॅम. हो, फक्त ऍड्रेस मला सेंड करून द्याल, म्हणजे मी हो फोनवर बोलून घेते पहिले, हो हो हो, आणि शेड्यूल तसं मग मी तुमच्याकडनं घेऊन घेईल, मग येऊन बिलकुल जाईल. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि ऑनलाईन ऑफलाईनचं पण तेवढीच फी आहे का मॅम? नाही नाही, हे थोडस स्ट्रॅटेजी बदलते. म्हणजे आता ओके. कसं आहे, इथे ऑनलाईन म्हणजे मी पहिल्यांदा हा ₹1000 का दिलेला आहे, कारण अच्छा. असं असतं की कधी कधी कोणाला विश्वास असतो नसतो, है ना? नसतो. येस येस. हा. त्यांना समज यावी, किंवा त्यांनी अजून व्यवस्थित समजून घ्यावं की मी कसं येस. शिकवते, मी काय शिकवते, किती विश्वास आहे किती नाही. हा थोडासा बिल्डअप करायला तुम्हाला थोडंसं, म्हणजे मी फक्त ₹1000 ठेवलं. नंतरचे मग वेगळे वेगळे चार्ज आहे, मग तुम्हाला पटतं तशा तशा पद्धतीने तुम्ही करा. कारण हा. याच्यामध्ये माझं पर्सनली काय मत आहे, की कोणाला अशा पछतावा व्हायला नको की माझे पैसे गेले, माझा वेळ येस. गेला, है ना? येस. तर प्रत्येकांना ती खुशी मिळावी, त्या लेवल पर्यंत त्यांनी जावं, हा माझा त्याचा मागचा उद्देश असतो, बस. बाकी अजून काय. ठीक ओके आहे. ओके. एक्सपिरियन्सेस शेअर करते. हा, मी ग्रुपमध्ये ना काही एक्सपिरियन्सेस पण शेअर करते, की लोकांचे पूर्ण जे ग्रँड मास्टर पर्यंत आले, अगदी त्या हा. लोकांचे करते, तर ते पण तुम्ही बघायला वाटल्यास. ठीक आहे? ओके 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 आणि मॅम. तशा पद्धतीने तुम्ही निर्णय घ्या, फोन करा, बोला, सगळ्यांसाठीच मी बोलते. ठीक आहे? ओके 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 चला, मॅम, ओके. थँक्यू मॅम. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही इतका वेळपर्यंत राहिले आणि पूर्ण ऐकलं आणि एन्जॉय केलं, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पण थँक्यू माझं थँक्यू. अगदी कमिटमेंट आहे सगळ्यांसोबत, की सगळ्यांनी शिका, आपल्या लाईफमध्ये प्रगती करा. बघा, पैसा आपण कसाही कुठेही खर्च करून घेतो, पत्ता बरोबर. लागत नाही, है ना? पण हे जेव्हा हे पैसा खर्च नाही, हा इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या स्वतःवर. इन्व्हेस्टमेंट, स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट असते. बेस्ट इन्व्हेस्टमेंट असतो हे. येस येस. है ना? आता तुम्ही वाटलं बहाने करू शकता की पैसे नाहीये, असं नाहीये, फीस खूप जास्त आहे, तर मग असं आहे तसं आहे, करतात बहाने. पण हे खरंच सांगते, बहाने आहेत. पण ह्या धर्तीवर आल्यानंतर आपले स्वतःचं महत्व कळू घ्या. असं कळून. येस. मी लाखो रुपये खर्च केलेले आहे, लाखो रुपये. केव्हा? 2006 मध्ये मी रेकी ग्रँडमास्टर झालेली आहे. ओके. त्यावेळेस मी 1 लाख रुपये एका मास्टरसाठी, 50,000 म्हणजे 1.5 लाख, आणि परत फर्स्ट सेकंड थर्ड 30,000, म्हणजे जवळजवळ ₹2.25 लाखापर्यंत मी डेकी ग्रँड मास्टरला खर्च केला. तुम्हाला तेवढा नाही मागणार मी, काळजी हा करू हा. नका. पण मी सांगते तुम्हाला,
Yes. है ना? तर त्यामुळे आणि थोडस सगळ्यात महत्वाचं मॅम तुम्हाला म्हणजे पर्सनली भेटणं होईल ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. खूप दिवसाची इच्छा होती मला करुणा मॅमला भेटायचंच आहे. नक्की या. मला पण खूप आवडेल आणि मला हा. पण प्राऊड फील होतं अगदी छान की चला इतक्या दुरून दुरून आपल्याला भेटायला येतात. खूप तर मी ग्रुपवर काही पाठवते व्हिडिओज तर तुम्ही येस, नक्की बघा. येस. ठीक आहे? तर ओके. चला खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. व्हेरी मच. बाय. बाय.